टाळी 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 वा शिवलिंग शिवाचार्य महाराज श्री जगद्गुरु पंचाचार्य महाराज की महारुद्र हनुमान की नमः पार्वती पते शिव हर हर महादेव शिवार 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 ओम श्री गणेशाय नमः। श्री गणेश शारदा गुरुभ्यो नमः। अन्नाच्छादन सुख दुःखादिकं प्रारब्धेची देख लभ्य जीवा म्हणून या त्याचे टाकूनी चिंतन करावे स्मरण शंकराचे। नरदेहा माझी अलभ्य हा लाभ पार्वती वल्लभ गावा गीती म्हणून या त्याचे टाकूनी चिंतन करावे स्मरण शंकराचे। शिवदास म्हणे शिवस्मृती विना पळभरी जान राहू नये म्हणून या त्याचे टाकूनी चिंतन करावे स्मरण शंकराचे। शिवहर अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। त्रैलोक्यसम्पदा लेख्यसमुल्लेखनभित्तये सच्चिदानन्दरूपाय शिवाय ब्रह्मणे नमः। यामाहु सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपारगः तां धर्मचारिणी शम्भो प्रणमाम्यं पराशिवा। स्फूर्तिवन्मेष देवुनी स्वयवाचेची वाचा भुवनी प्रेमे रस अक्षर घोळुनी वाचेने वदवी स्वामिया। वक्ता येथे विश्वनाथ श्रोते शिवगण समस्त तया ते स्तव जोडून हात सावध भावे निरूपणी। शरदिंदु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरा पीठ निलये सरस्वती नमस्तुते। पंचाननमकोद्भूतान् पंचाक्षरमणोपमानं पंचसूत्रकृत वन्दे पंचाचार्या जगद्गुरु। पंचाचार्य पंचाचार्य करू प्रथम नमन। पंचाचार्य करू प्रथम नमन नमन
जय करू दुसरे चरणा मन्मथासी दुसरे चरणा मन्मथासी पंचचार्य करू पंचचार्य वा इको द्या थोडा. पंचाचार्य करू प्रथम नमन, दुसरे चरण मन्मथाचे, त्यांच्या कृपा दाणे कथेचा विस्तारू, आचार्य सद्गुरु आम्हाला गी. मनोजव मारुततुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजवानरयुक्त मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. महायोगपीठे तटे भीमरत्यं, वरं पुंडलिकाय दातु मुनीन्द्रे, समागत तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. अन्नाच्छादन सुख दुःखादिकं, प्रारब्धेची देख लभ्य जीवा, म्हणून या त्याचे टाकोनी चिंतन, करावे स्मरण शंकराचे. प्रस्तुत प्राप्त प्रसंग, प्राप्तस्थळी भगवान शिव परमात्म्याच्या दिव्य सानिध्यामध्ये वसलेलं पुरातन असणार एरंडेश्वर नावाच्या नगरीमध्ये मागील 22 वर्षापासून भगवत चिंतनासाठी तुम्ही समस्त ग्रामस्थ मंडळींच्या वतीने या ठिकाणी शिवनाम सप्ताहाचं आयोजन, ग्रंथराज परमरहस्याचं पारायण तथा शिवपाठ सर्व हा सोहळा करत असते वेळी चालू वर्ष 6वं आणि या 6व्या वर्षामध्ये चालू वर्ष 23वं आणि 23व्या वर्षामध्ये 6व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या पामर अल्पज्ञानी जीवाकडे तुम्हा सर्वांच्या प्रेरणेने या ठिकाणी असणार माझ्याकडे आली, त्यामुळे मी स्वतःला महद भाग्यवंत समजतो. तत्पूर्वी अनंत कोट ब्रह्मांडाचा नायक आशुतोष भगवान परशिव परमात्म्याच्या दिव्य मंगलमय चरणावरती अनंत कोटी कोटी प्रणिपात करून जगाची उत्पत्ती जिच्या कारणामुळे झाली असेल तर ती आदिशक्ती माता जगदंबा पार्वती आई साहेबांच्या चरण कमलावरती नतमस्तक होऊन भगवान परशिव परमात्म्याची 5 मुख आणि 5 मुखातून 5 आचार्यांची उत्पत्ती झाली. रेणुकादी पंचाचार्य, त्याचबरोबर वेळोवेळी धर्म स्थापनेचं पुन्हा त्या ठिकाणी धर्माला आलेली ग्लानी दूर करण्यासाठी थोर संत सज्जन महात्म्यांना या ठिकाणी या भूमंडळावर यावं लागलं. 12व्या शतकातील महान जगज्योती महात्मा बसवण्णा, 16व्या शतकातील संत शिरोमणी शिवयोगी मन्मथ माऊली, शिवदास माऊली, बसवलिंग लिंगेश्वर, त्याचबरोबर महादेव प्रभू आणि मन्मथाने रचिला पायाम, लक्ष्मण झाला से कळस. माझ्या या वीरशैवाच्या संप्रदायाचं या ठिकाणी असणारं कलशस्थानी असणारे वैराग्य मूर्ती संत श्रेष्ठ लक्ष्मण महाराज, ह्या सर्व महान शिव संतांच्या चरण कमलावरती आनंद कोटी कोटी प्रणिपात करून महाराष्ट्र ही भूमी संतांची आहे, थोरांची आहे, शूरांची आहे आणि वीरांची भूमी म्हणून महाराष्ट्र भूमीकडे पाहिलं जातं. ज्ञानोबा तुकोबा असतील त्या ठिकाणी अनेक संत या ठिकाणी असणारे वारकरी संप्रदायातील शिव संप्रदायातील या भूमीमध्ये जन्माला आले. छत्रपती शिवाजी महाराजांसारखे अनेक महात्मे या ठिकाणी असणारे राजे थोर पुरुष जन्माला आले. अशा या
थोर व्यक्तींना जन्माला घालणारी ही पवित्र पावन या महाराष्ट्राच्या मातीला माझा अनंत कोटी कोटी प्रणिपात करतो. त्याचबरोबर या 20व्या शतकामध्ये पुन्हा शिवभक्ती लोप झाली, विश्व शिवमय केले. लोप झालेली शिवभक्ती ज्यांना पुन्हा असणार जागृत करण्याचं काम केलं ते गुरुवर्य वसुंधरा रत्न राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महास्वामीजी वयाचं 104 वर्ष आयुष्य होई पर्यंत फक्त एकच केलं, समाजाची सेवा. झोपलेल्या समाजाला उठवलं आणि सांगितलं धर्माचा मार्ग कोणता आहे, शुद्ध कर्म काय असतात. आणि ती माऊली भक्तिस्थळ येथे असणारे समाधीस्थ झाले. असे परम पवित्र भक्तिस्थळ येथील समाधीला माझा त्रिवार मानाचा वंदन करतो. त्याचबरोबर अहमदपूरकर आप्पांच्या खांद्याला खांदा लावून ज्यांनी मराठवाड्यामध्ये केलेली आप्पांनी क्रांती ही विदर्भामध्ये क्रांती ज्यांनी केली असेल परम आदरणीय सिद्धलिंग शिवाचार्य महास्वामीजी साखरखेरडा तिथे असलेल्या प्रसिद्ध स्वामीजींच्या समाधीला सुद्धा माझा शिरसाष्टांग प्रणिपात करतो. त्याचबरोबर सर्व शिव संतांना नमस्कार करून ग्रामाचं ग्रामदैवत भगवान परशिव परमात्मा भोलेनाथ महादेव महारुद्र हनुमंत या गावातील सर्व देवी देवतांना वंदन करून कीर्तनाला सुभाषवार. कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग 4 चरणाचा आहे, सर्वांच्या पाठांतरातला आहे. बरोबर आहे, अभंग शिवपाठातला आहे. आम्ही रोज म्हणायला लागलो शिवपाठ कराम, शिवपाठ कराम, 84चा फेरा चुके येणे. ज्यानं 84 लक्ष एवढीचा फेरा चुकतो त्याला शिवपाठ म्हणतात. करा म्हणजे नुसतं मुखातून पाठ करा, फक्त शिवपाठ म्हणा एवढं नाही. शिवपाठ करा म्हणजे स्वतः तुम्ही शिव व्हा. हा उपदेश ज्या संतांनी केला ते संत शिरोमणी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत विश्व अधिकार विश्वमान्य विश्वाची भूषण विश्वाची माऊली जनसामान्यांचे उद्धारक संत शिरोमणी मन्मथ माऊलीजींचे पटशिष्य संत श्रेष्ठ शिवदास माऊली यांनी शिवपाठ केला आणि त्या शिवपाठाच्या माध्यमातून जड जीवाला तारुण नेण्याचा उपाय त्यांनी मार्ग सांगितला. आणि त्याच शिवपाठामधला 4 चरणाचा जन्माला आलेल्या जीवानं केलेलं कर्म आणि हे भोगायला लागलो, हे कर्म प्रारब्ध कर्म, संचित कर्म आणि क्रियमान कर्म, या सर्व कर्म करत असतेवेळी त्या ठिकाणी या सारा कर्माचा सिद्धांत अभंगामध्ये मांडला. अशा प्रकारचा कर्माचा मानवी देहातील कर्माचा अबाधित सिद्धांत मांडणारा 4 चरणाचा अभंग सेवेसाठी शिवहार. तत्पूर्वी अल्पसा परिहार द्यायचा म्हणजे तो असे परमादरणीय या ठिकाणी सर श्री गुरु शिवानंद गुरु महाराज या ठिकाणी असार आज काहीतरी परमभाग्य. महाराजांनी आता सांगितलं मी 6 दिवस झालं म्हणले महाराज सप्ताह चालू झालंय पण मी नव्हतो, आणि माझं काहीतरी भाग्य असावं की ते महाराज गुरुवर्य या ठिकाणी असणार कीर्तन ऐकण्यासाठी असणार उपस्थित आहे, कारण मीच भाग्यवंत आहे म्हणून या ठिकाणी हे सगळं घडायला लागले. असो सद्गुरु माऊलीजींच्या चरणकमलावरती अनंत कोटी कोटी प्रणिपात करून त्याचबरोबर या ठिकाणी असणार सर्व गुणीजन गायकवादक मंडळी उपस्थित झाले. परम आदरणीय या ठिकाणी असणार गायनाचार्य म्हणून लाभलेले आमचे रामचंद्र गुंजकर महाराज, उमाकांत आप्पा शिराळे, त्याचबरोबर या ठिकाणी असणार बालाजी अण्णा भुरे, उत्कृष्ट या ठिकाणी असणार अण्णाचं नाव डांगे शिवहार अप्पा डांगे, आणि सर्व तुम्ही सगळे भजनी मंडळ हे का नाही महाराज, गावातील शिव वैष्णव भजनी मंडळ. आणि हा सोहळा एवढा आनंदाचा आहे महाराज, कारण या ठिकाणी हरिहरा भेद नाही नका करू वाद, हरिहराचा संगम या एरंडेश्वर नगरीमध्ये व्हायला लागलाय. ही आनंदाची गोष्ट आहे. आणि या ठिकाणी सर तुम्ही सर्व संत सज्जन या ठिकाणी भजनी मंडळ उपस्थित झालात, त्यामुळे तुमच्या हृदयातील दिव्य शिवज्योतीला माझा अनंत कोटी कोटी प्रणिपात करून या ठिकाणी सर बालपेटी वादक
परम आदरणीय आमचे गिरी महाराज. गिरी का पुरी हो? गिरी ना? हा, आता झालं बरं का ते तुमचं, आहे का नाही? कोणीतरी म्हणले जावयाचंच नाव ध्यानात आले. अहो जावयाचं येतच असतं, आहे का नाही महाराज? जावयावर प्रेम विशेष असते, आहे का नाही? असो, आहे का नाही? परम आदरणीय आमचे गिरी महाराज आहेत. लहान आहेत, आहे का नाही? माझ्यापेक्षा वयानं लहान आहेत, पण एवढं सांगू का, स्वर सातच असतात ते तुम्हाला कळाले, मला अजिबात कळत नाही. असो, या ठिकाणी असणार महाराज कीर्तनामध्ये एक विनेकरी भेटणं मुश्किल झालंय. पैसे देऊन माणसं आणावं लागाले, पण दोन दोन उभे केलेत. या ठिकाणी असणार विनेकरी बाबा तुमच्या चरण कमलावरती नतमस्तक. उत्कृष्ट साउंड आहे. आणि विशेष सांगायचं जर झालं तर आमच्या सोबत आलेले आमचे परममित्र या ठिकाणी असणारा मारुती महाराज वाणी पिंपळगावकर यांच्याही चरण कमलावरती नतमस्तक होतो. त्याचबरोबर परम आदरणीय आता नवीन नवीन नवरदेव, आहे का नाही महाराज, आमचे ओमकार महाराजजी, आहे का नाही? परम आदरणीय आमचे वेदशास्त्र संपन्न असणारे ओमकार महाराज स्वामी. आज संगम असा आहे, 3 ओमकार एका ठिकाणी आहेत, आहे का नाही महाराज? ओमकार महाराज स्वामी या ठिकाणी असणार आमचे ओमकार अण्णा, आहे का नाही? आणि त्याच्यानंतर मृदंगाचार्य ही ओमकार, आणि या ओमकारातूनच विश्वाची उत्पत्ती हो. मग तुम्ही नसेल तर कीर्तन कसं शिवार. या ठिकाणी असणार उत्कृष्ट मृदंगाचार्य ओमकारजी महाराज. वर्णन करावं तेवढं कमी आहे महाराज. कारण कसं माहितीये का, माणूस हा जिवंत असून त्याच्या मुखातून नाम येणं फार कठीण झालंय, बरोबर आहे? पण जर मृदंगाकडे पाहिलं तर मृदंगाला लावलेलं हे कातड कशाचं आहे हो? मेलेल्या जनावराचं आहे, बरोबर आहे का? आणि मेलेल्या जनावराचं लावलेलं कातड जर भगवंताच्या नामामध्ये भगवत चिंतनामध्ये एवढं गोड जर वाजत असेल, तरी जिवंत कातडे काय कामाचे देवाकडे येत नसतील तर, आहे का नाही? आता तुम्ही म्हणाल महाराज त्याला वाजणार आहे, अरे खरंच वाजवणार आहे. म्र म्हणजे मृत, त्याच्यामध्ये आत्मा नाही, पण आत्मा ही ज्याच्यामध्ये जो आणतो त्याला मृदंगाचार्य म्हणतात. असे तालमणी मृदंगमणी ओमकारजी महाराज तुमच्याही चरण कमलावरती नतमस्तक. सगळे झाले विनेकरी पेटीवादक, सगळे झाले, आणि तुम्ही नसतं तर महाराजांना का भिताडाला सांगायचं का? आहे का नाही महाराज? श्रोते सज्जन मायबाप मंडळी, सर्व अन्नदाते ज्यांनी आज असणारे आमची या ठिकाणी प्रसादाची व्यवस्था केली, त्या आमच्या तुमच्या सर्वांच्या राणीताई म्हणजे आमच्या गायत्री मामी यांच्या माध्यमातून केलेली ही या ठिकाणी असणार आमची प्रसादाची व्यवस्था व सप्त्यामध्ये होत असलेलं अन्नदान तुम्हा सर्वांना असणारा आशुतोष भगवान शिव परमात्मा तुमच्यावर मंगलमय कृपा करो अशी सदिच्छा व्यक्त करून कीर्तन रूपी सेवेला प्रारंभ शिवार. आता अजिबात वाटू देऊ नका की महाराज आमचं नाव घेतलं नाही, आमचं नाव घेतलं नाही, आमचं नाव घेतलं नाही. नाही तर नाव घ्यायचं एक पद्धत. काय काय ठिकाणी असणार, आम्ही कीर्तनाला गेलो ना, आधी गाडीच्या समोर येतात, महाराज आमचं नाव हे आहे. तुझं नाव आहे तर सांग की बायकोला, आम्हाला काय करायचं, आहे का नाही महाराज? माझं नाव हे आहे, लिहून देतात, चिठ्ठ्या येतात. पण बरं झालं इथं आल्यानंतर एक काही चिठ्ठी आली नाही महाराज, लय अवघड असतं, आहे का नाही? ज्याचं जी नाव घ्यायची ती घेत नाही, आमच्या मुळावर घ्या महाराज आमचं नाव. तरी बी हो का कोणाला राग येऊ नये म्हणून एकदा घेतो, महादेवाच्या पिंडीवर बेल घालतो वाकून, तुम्हा सर्वांचं नाव घेतो पक्वा ज्याचा मान राखून शिवार. कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग 4 चरणाचा आहे. अभंगाच्या माध्यमातून संत श्रेष्ठ शिवदास माऊली आपल्या जीवनामध्ये आलेली अनुभूती तर मांडतात, यात नवल नाही, पण माणूस जन्माला आल्यानंतर त्या माणसाला त्याचे कर्म सुधरू देत नाही. याचं कारण जर पाहायचं असेल तर शास्त्रामध्ये 4 भूमीचं वर्णन आलेलं आहे मायबापांना. मग ती भूमी कोणती, आहे का नाही? एक भूमी आहे वैकुंठ भूमी, स्वर्ग भूमी, तपोभूमी, आहे का नाही? आणि 4थी भूमी जी आहे त्याला कर्मभूमी असं म्हणतात. मग या भूमीचं वर्णन करत असते वेळी कसं, तर या ठिकाणी असणारे शास्त्रकार वर्णन करतात की बाबा ओंकारातून विश्वाची निर्मिती झाली, आणि विश्वाची निर्मिती झाली त्यावेळी भगवान परशिव परमात्मा निर्गुण स्वरूपामध्ये होता, आणि निर्गुण स्वरूपामधला देव सगुण साकार आदिशक्तीच्या माध्यमातून झाला. मग त्यावेळी असणार त्याच्यामधून ब्रह्मा महेश विष्णू हे 3 बाळ जन्माला आले. हे 3 देवताची निर्मिती झाली, 3 देव जन्माला आले, आणि जन्माला आलेल्या देवासाठी देवानं
स्वतःसाठी जसं आपण लेकरांना घर बांधतो, तसं त्या आदिशक्ती भगवान परशिव परमात्मा आणि शिव पार्वतीने त्या ठिकाणी असणार ठरवलं आणि त्यांच्यासाठी असणार 3 लोकांची निर्मिती करून दिली. वैकुंठाचा अधिपती भगवान श्री हरी विष्णू, बरोबर आहे का? अ? स्वर्गाचा अधिपती भगवान ब्रह्मदेव आणि कैलासाचा अधिपती महादेव, तिघाला 3 घर बांधून दिले. जिथं तिथं राहायला लागल्यानंतर एक कमाल झाली त्या ठिकाणी असणार देवानं ज्याच्यासाठी प्रजा निर्माण केली, ज्याच्यासाठी अवतार घेतला, ते कामच पूर्ण व्हायला तयार नाही माय बापांनो. का? कारण असा विषय पहिल्यापासूनच चालत आलेला आहे. कितीही मोठे व्हा, स्वतःच्या घरात थोडी स्वतःची किंमत वाढते, किंवा स्वतःच्या घरात थोडंच स्वतःला चांगलं बोलतात, हे का नाही? स्वतःच्या घरातले माणसं, आता आपल्या घरातले लिहिलं आमचं कशाला, आम्ही कितीही चांगलं कीर्तन केलं, थोडीच आमची बायको आरती करते रोज. करते काय माहिती? अजिबात करत नाही. तुमचा मालक, आता तुम्ही ठेवा, तुमचा मालक जर गावचा सरपंच आहे, गावाला जमू देत नाही, घरी काय चालतं का होते? चालतं का? अजिबात नाही. काही माया सांगायला लागल्यात. अजिबात चालत नाही. कितीही मोठा गायक झाला, बलवान ना, किती आपण चांगली चाल म्हणल्यानंतर घरी गेल्यानंतर म्हणणार, बापू तो कोण्या चालीचा आहेस मला माहिती आहे. ओमकार महाराज एका गायका संग घरी गेलो, संध्याकाळचे 12:30 वाजलेले. दार काढलं, दार वाजवलं, हे उठ म्हणला, महाराज आले. त्या बाईनं असणार उठल्यानंतर दार काढलं, दार उघडल्यानंतर त्या ठिकाणी असणार महाराज, महाराज आलेत आपल्या घरी, चहा कर. हे बघ बापू म्हणली, तिथं साखर आहे, पत्ती आहे, करून पी. कोणाची बायको? गायकाची, आमची नाही. गायकाची. कारण आमच्या घरला आणखी गेलोच नाहीत, गायकाच्याच घरी येत, है का नाही? मग गायकाची बायको म्हणायला लागली त्या ठिकाणी असणार. मग त्यानं म्हणलं तिथं साखरपत्ती आहे, चहा करून पी. त्या ठिकाणी असणार मी म्हणलं, माय असं का करायला? म्हणलं काय तुमच्या मालकानं चाल म्हणली, काय चाल म्हणली? म्हणलं जगामध्ये याच्यासारखा असणारा गळाच कोणाला नाही, एवढी सुंदर चाल म्हणली. अहो महाराज काय सांगू म्हणली, त्याच्या चालीला तर भुलून आली. लग्न झाल्यानंतर कळालं तो कोण्या चालीचा आहे. मी म्हणले आहे का नाही महाराज? ही अवस्था प्रत्येकाच्या घरातली आहे. मग आता तुम्ही म्हणाल महाराज आम्ही उभा टाकलाय म्हणजे आमच्या घरातली ही आहे का? अजिबात नाही. हे सगळं तुमच्या घरचं आमच्यावर घेऊन सांगालो. शिवार कारण इथं संसार कोणाचा पूर्ण झाला नाही, आहे का नाही? कोणाला संसारामध्ये सुख लागलं नाही, मिळालं नाही, पण जिथं मिळत नाही तिथं जाण्याची सवय लागली म्हणून दुःख. श्वार मग देवानं त्या ठिकाणी 3 लोकांची निर्मिती केली. देव जिथं तिथं राहायला लागले. देवाच्या स्वतःच्या लोकांमध्ये त्या ठिकाणी असणार देवाची पूजा करायला कोणी तयार नव्हतं, कोणी पूजा करणार गेलं माय. कारण स्वर्गामध्ये गेलेले सगळे जीवात्मे त्या ठिकाणी असणार आपापल्या कामामध्ये व्यस्त होते, आपापल्या सगळे भोग भोगायला लागले होते. वैकुंठामध्ये गेलेले देवाचे भक्त भक्त होते, पण त्या ठिकाणी असणार देवाची सेवा करण्यापेक्षा त्या ठिकाणी आपल्या भक्तीमध्ये ते तल्लीन होते. त्याच्यानंतर पुढे गेलं, भगवान भोलेनाथाला सुद्धा करमत नव्हतं कैलासावर. मग देवाला योजना सुचली, आपण काय केलं पाहिजे? तर आपण अशा एका लोकाची निर्मिती केली पाहिजे की त्या लोकामध्ये प्रत्येकाला भीती वाटली पाहिजे, प्रत्येकाला त्या जीवाला असणार प्रत्येक जीवाला दुःख झालं पाहिजे. आणि दुःखमय जर योनी कोणती असेल तर त्या ठिकाणी कलियुगामध्ये हे मृत्यू लोकाची निर्मिती केली महाराज. दुःखमय इथं आलेला 84 लक्ष योनी मधला कुठलाही प्राणी असू द्या, कुणाच्याच पदरामध्ये सुख नाही, अजिबात सुख मिळत नाही. कारण त्या ठिकाणी 84 लक्ष योनीमध्ये श्वेतज, जारज, अंडज, उद्भिज 4 योनीमध्ये ज्या ठिकाणी असणार जन्म झाला, 83,99,999 योनी फिरलो. कुत्र्याला सुख आहे का? कुत्र्याला बरं जाऊ द्या, आता बिबटे इकडं तिकडं महाराष्ट्रभर फिरायला लागले, त्याला तरी सुख आहे का? वाघायला सुख आहे का? वाघाला सुद्धा शिकारीसाठी शिकार मिळावी म्हणून पळावं लागतं, आणि वाघानं झडप मारून मला मारू नये म्हणून हरणाला सुद्धा पळावं लागतं. सुख आहे का तुला? अजिबात सुख नाही. मग तुम्ही आम्ही म्हणाल महाराज आम्हाला तरी सुख कुठे? अजिबात नाही.
कारण हे सुख आणि दुःख हे आपल्या प्रारब्धाच्या स्वाधीन आहे मायबापांनो. त्याच्यासाठी सुख दुःख सुख सर्वजण एकदा बसलेली मंडळी जोरदार टाळ्या वाजवा बरं. का टाळ्या वाजवायला लावल्या महाराज? कारण महाराजांना जे प्रमाण लागतंय, जे ते प्रमाण ज्याला देता येते त्याला गायक म्हणतात, है का नाही? नाहीतर या ठिकाणी असं महाराज चालला असणार इकडं लोह्याकड आणि प्रमाण परभणीकडची, मेळ लागेल का हो? लागत नाही. म्हणून त्या ठिकाणी सर बाबांनी गोड प्रमाण दिलं. सुख दुःख ते हो प्रारब्धा स्वाधीनम, कंठी वागवून कायला. तुम्हाला मिळणारं सुख आणि दुःख हे तुमच्या प्रारब्धाच्या स्वाधीन आहे. आणि उगच दुःख करण्यामध्ये अजिबात त्या ठिकाणी वेळ वाया घालायचं नाही मायबापांना. नाहीतर आपलं काय झाले माहितीये का? कारण हे सगळं माहितीये, दुःख मिळणार आहे. दुःख कधी मिळतं? आम्ही ज्या वेळेस आमचं पाप केलेलं पाप कर्म भोगतो त्यावेळेस ते आम्हाला दुःखाच्या रूपामध्ये भोगायला मिळतं. आणि ज्या दिवशी आमचं पाप संपलं त्या दिवशी आम्हाला सुखाची प्राप्ती होते. मग पाप कशाला म्हणावं? तर एका ठिकाणी सारे शास्त्रकार सांगतात, परोपकाराय पुण्यायम पापाय परपीडनम. परोपकार करणं बर का, त्याला पुण्य म्हणतात. आणि लोकांना त्रास देणं, आहे का नाही? गावामध्ये सप्ताह आहे, सप्त्याला तर काही जण पट्टी देतच नाही, पण जे द्यालेत त्याला कशाला काय सप्ताह आहे रे, कशाचा सप्ताह आणि बिप्ताह, हो बस. बक्कळ जण आहेत महाराज असे गावामध्ये, गाव गाव असे लोक आहेत का नाही? ओमकार महाराज एखादी पक वाजवा. आता तुम्हीच लोकांचं कशाला उदाहरण घ्यायचंय, तुम्ही पक गोड वाजवला, आहे का नाही? मग गावातल्यांनी ठरवले तुम्हाला 10,000 रुपये, एक जण मला द्या 15,000 ओमकार, आहे का नाही महाराज? द्या. दिल्यानंतर त्या ठिकाणी असं त्यानं काम केलंय, द्यायला काही हरकत आहे का? नाही. एक जण म्हणणार ए त्याचं काय लगेच झाले काय, नाही आता जमलंय हे सोडा, आहे का नाही महाराज? पण बरेच जण म्हणत आले असं, आहे का नाही? महाराज लोक काही जण महाराजाला एवढे पैसे काय करायचे बाबा, आमचे तू घे, आमचे तू घे, आहे का नाही? अजिबात काय. आणि त्या ठिकाणी लोक तेच लोक नाव ठेवत असतात ज्यांना इकडचं काही घेणं देणं नाही. घरामधले मायबाप ज्याला कळलं नाही त्याला देव कळल का? अजिबात नाही. आणि तेच लोक नाव ठेवतात कोण? जे कधी भक्तीत येत नाही, जे कधी परोपकार करीत नाही, जे कधी पुण्य करत नाही, ते लोक नाव ठेवल्याशिवाय राहत नाहीत. म्हणून नाव ठेवणाऱ्याला कधी घाबरायचं नाही आणि त्या ठिकाणी आपलं भगवन चिंतनाचं काम कधी सोडायचं नाही. शुहार परोपकार करण्यासाठी ज्यांचा अवतार या भूमंडळावर झाला त्यांना संत म्हणतात. आणि त्या संतांनी तुमच्या आमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं. एक वेळेचा प्रसंग आहे, संत श्रेष्ठ शिवदास माऊली ज्यावेळी मनमत माऊलीजींनी समाधी घेतली आणि समाधीस्थ झाल्यानंतर हे संप्रदाय चालवण्यासाठी कोणीही त्या ठिकाणी असं कोण होते, तर संप्रदाय चालवण्यासाठी माझी शिवदास माऊलींनी हातामध्ये धुरा घेतली संप्रदायाची. रामानंद सदानंद पूजा करू लागले. मनमत माऊलीजींनी त्या संप्रदायाची उभारणी केलेली, संप्रदाय चालवायला लागले. एका वेळीचा प्रसंग आहे कीर्तनाचा, आणि कीर्तनाच्या प्रसंगामध्ये एक जण साधक उठला, आहे का नाही महाराज? पूर्वीच्या काळामध्ये होतो, कीर्तन चालू झालं की मध्ये कोणी उठायचं आणि काही प्रश्न विचारायचं. आता बरं आहे तुम्ही
विचारित नाही म्हणून हे का नाही महाराज. तुम्ही जर प्रश्न जर विचारायला लागले 70% नाही 80% महाराजाला पटके काढून पळावं लागेल. ही अवस्था आहे. आणि त्या काळामध्ये एक साधकाने प्रश्न विचारला, माऊली जन्माला आलोय आम्ही दोघं, एका आईचे दोघं भाऊ आहे. आम्ही एका आईचे 2 मुलं आहेत, आम्ही दोघं सख्खे भाऊ आहेत. पण माझा भाऊ हा सुखामध्ये राहतोय आणि माझ्या पाठीमाग 18 विश्वदरिद्री लागली आहे. कशामुळे लागली असं? माझ्या भावाच्या घरामध्ये आम्हाला जमिनी वाटून दिल्या त्यावेळेस असं झालं, माझ्या भावाला 100 एकर होती, मलाही 100 एकर होती. पण माऊली ती आज त्या ठिकाणी सोन्याच्या ताटामध्ये खायला लागलाय, माझ्या घरामध्ये भाकरी नाही हो. हे कशामुळे झालं असेल? अशा प्रकारचा असणारा प्रश्न साधकाने विचारला. त्यावेळेस उत्तर देण्यासाठी पहिलं चरण, अन्नजना सुख दुःखानी अन्नजना सुख दुःखानी सुख दुःखानी सर्व बसलेल्या मंडळींनी टाळ्या वाजवा. हा आता डबल सांगणं लागू नये बरं का, हे का नाही महाराज? आपापल्यालाच कळावं. टाळ्या कधी वाजवावं? मंदिरात बसल्यानंतर टाळ्या वाजवा का रस्त्याला? कीर्तनात टाळ्या वाजल्यानंतर प्रेमे टाळे वाजवून घोष अंबर गरजवून नाचोनी करी भजन तो सद्भक्त माझा. कीर्तनामध्ये बसल्यानंतर टाळी जर वाजत असेल तर देवाचे भक्त आहेत तुम्ही. आणि तुम्हाला इथल्या टाळ्या जर सोडून इथं जर टाळ्या वाजवा वाटल्या नाहीत, देव मंदिराच्या बाहेर रस्त्यावर टाळ्या वाजवायला कधी पाठवील काही सांगता येत नाही. त्याच्यासाठी टाळ्या वाजवीत जा, चांगलं राहते. आणखी सांगतो, हे माणसं चांगले आहेत म्हणून टाळ्या वाजवीत जा. काय एक मंडळी बाहेरून आणली, आपण आणली का? आता कोणी म्हणेल महाराज कधी काय फुकट आले काय? फुकट आले हो का? संप्रदायाबद्दल त्यांच्या मनामध्ये आस्था आहे म्हणून ती मंडळी आलेली आहे बरं का. नाहीतर काही जण वाटतंय महाराज लोक काही नाही लय पाकिट भेटतात म्हणून निघाले कुठं बी. अजिबात येत नाहीत आम्ही कुठं पण. कारण हा संप्रदाय, हा राष्ट्रसंतांनी दिलेला हा वारसा आम्हाला कुठंतरी त्या ठिकाणी असा आत्म्यामध्ये विचार जर केला तर ते म्हणतात चला, हे का नाही, आम्ही दिलेलं कार्य हे करा कुठंतरी म्हणतात म्हणून ते लोक येतात. आणि याचे आणखी ह्याच्यापेक्षा पुढे जाऊन जर कारण सांगायचं झालं, माणसं गुणी आहेत, चांगली आहेत म्हणून टाळ्या वाजवत जावं. एका ठिकाणी असंच झालं. आता वाजू नका सांगतो.
एका ठिकाणी असंच झालं महाराज. अण्णा कीर्तनाला गेलो. कीर्तनाला गेल्यानंतर त्या ठिकाणी सर गायक वादक मंडळी आम्हाला एवढी सुंदर भेटली. आता त्यांचं नाव काढलं तरी हसू येते हो अशी. कीर्तनाला चालू झाली. महाराजांनी अभंग घेतला. उमारंग आमुची माया आम्हा सुखावुने काय. महाराजांनी अभंग घेतला. बाजूचा गायक उजव्या हाताचा म्हणायला लागला उमारंग आमुची माया. त्याला कानाचे बल्ब शाट झाले बर का. ते बाजूच्याला विचार आले महाराज काय म्हणले र. ते म्हणला तू ही चुलती मई माय. आता महाराजानं काय मंडपाला फाशी घ्यावं. असले लोक आहे होय का नाही. आणि याच्यापेक्षा म्हणून मग असे लोक भेटण्यापेक्षा हे चांगले भेटलेत हेच कौतुक करावं म्हणून टाळ्या वाजवा. श्वार अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये संतश्रेष्ठ शिवदास माऊली म्हणायला लागले अन्न आच्छादन सुख दुःखाधिक प्रारब्धेची देख लभ्य जीवा. अन्न मिळायला लागले. आच्छादन म्हणजे घर. सुख आणि दुःख हे कशाच्या स्वाधीन आहेत. ते प्रारब्धाच्या स्वाधीन आहेत. कसं. कारण कर्माचे 3 प्रकार पडतात. क्रियमान संचित आणि प्रारब्ध. आता क्रियमान कर्म म्हणजे काय ते पहा. जे आम्ही आज भक्ती करायला लागलो त्या भक्तीला क्रियमान कर्म असं म्हणतात. एक छोटस उदाहरण. एक महाराज होते सुंदर. त्या ठिकाणी सर कथा करायचे कीर्तन करायचे. पण कीर्तन करत असतेवेळी ओंकार महाराज त्यांची अवस्था अशी झाली. एका दिवशी त्या ठिकाणी कीर्तन चालू होतं. लाखो पब्लिक समोर होती. पण कीर्तनामध्ये अचानक त्या ठिकाणी पोलीसची गाडी आली. चालू कीर्तनातून महाराजाला उचललं गाडीत घातलं पोलीस स्टेशनला घेऊन गेले बर का. आता ती म्हणायला लागली महाराज. काही जण म्हणायला लागली चर्चा सुटली बाबा बाबा पोलीसवाले खूप वाईट असतात. कारण महाराजांना उचललं त्यांनी. किती चांगलं महाराज कीर्तन करू लागले. एक जण पोलीसवाला उठला आणि माईकवर सांगितलं हे का म्हणले महाराज कीर्तन करायलेत म्हणून अजिबात उचललं नाही. या महाराजानं 10 वर्षापूर्वी एका माणसाचा खून करून पळून आलता बर का. मग आता सांगा त्या महाराजाला कीर्तन करायलेत म्हणून जेलमध्ये टाकलं काय खून केलाय म्हणून. मग तुम्ही आज दुःख भोगायला का नाही माय. ते कधीतरी काहीतरी केलेलं कर्म आहे. वा आपे घडे छळ पुण्य सुख आपे घडे छळ पुण्य सुख केलेल्या कर्माचे भोगावे ते फळ केलेल्या कर्माचे भोगावे ते फळ केलेल्या कर्माचे भोगावे ते फळ आपे घडे छळ पुण्य सुख आपे घडे छळ पुण्य सुख केलेल्या कर्माचे भोगावे ते फळ केलेल्या कर्माचे भोगावे ते फळ केलेल्या कर्माचे भोगावे ते केलेल्या कर्माचं फळ भोगावंच लागतं आणि भोगण्यासाठीच जन्म झालाय. म्हणून या देहामध्ये अजिबात या ठिकाणी कोणाला सुख लागत नाही. ज्ञानोबा माऊली म्हणतात मृत्यू लोकी सुखाची कहाणी ऐकी जय गा कवनाचे श्रवणी. कोणी सांगतं का या कलियुगामध्ये सुख आहे म्हणून. अजिबात नाही. एखाद्या बाबाला जर विचारलं बाबा तुमचं वय किती हो 76 वर्ष. संसार दुःखमूळ आहे का सुखरूप आहे हो. दुःखमय आहे. तुम्ही कोण्या गावचे
आडगाव ब्याळे आडगाव म्हातारी इथं नाही म्हणूनच दुःखाचं आहे म्हणाला. ऐका रे काल एक जणाला विचारलं, मी म्हणलं बाबा संसार कसा आहे? ते म्हणला महाराज लय सुखाचा आहे. मी म्हणलं कस काय हो, आम्हाला तर वाटत नाही. महाराज मला थांबा की जरा असं. नंतर कीर्तन संपल्यानंतर विचारलं, बाबा कस काय म्हणला केवढ्या माणसामध्ये सुखाचा आहे? काही नाही म्हणलं, आमचं माणूस तिथं होत. मी म्हणलं कोणतं? बायको. हे का नाही महाराज? घाबरत असतात तो प्रत्येक जण, म्हातारा झालं तरी घाबरावंच लागतं. असो हे का नाही? बरोबर आहे का? हा ठीक आहे. संसार हा दुःखमय आहे आणि हा दुःख भोगण्यासाठी मिळालेला जन्म हा माणसाचा आहे. मग ज्या दिवशी आमचं दुःख समजलं त्यावेळेस काय होतं, तर त्यावेळेस आमचं शिवभजन चालू होतं. त्यावेळेस आम्ही म्हणतो ओम ब्रह्मानंदम. ज्याच्या जीवनातलं ताप गेलं, पाप गेलं, ज्या दिवशी गेलं त्या दिवशीच भजनाला लागतो माणूस. अजिबात भजन कोणाच्यानं घडत नाही. तुमच्या गावाची लोकसंख्या इथं आल्यानंतर सांगितलं महाराज गावामध्ये 9,000 वोटिंग आहे. आनंद वाटला. मी म्हणलं कीर्तनाला किती लाख रुपये, लाख माणसं येतात की? अजिबात नाही. कुणीतरी म्हणलेलंच आहे जेवायला 60 कीर्तनाला अशी अवस्था आहे का नाही महाराज? कटाळा आलाय का तुम्हाला? झोप आली का? थंडी वाजली का? ओमकार महाराज एका ठिकाणी असा काल कीर्तन, परवा दिवशी कीर्तनाला गेल्यानंतर तिकडं आता तिकडं कसं थंडीचं वातावरण आहे ना, आता इकडं हे सगळीकडून लावले त्याच्यामुळे काय वाटणं गेलं, थंडी वाजायला लागली. मी म्हणलं काय थंडी सुटलेली तरी सुद्धा तुम्ही आलात. एक जण उठला, महाराज जाळ लाव का? म्हणला जाळ. जाळ लाव का म्हणल्यानंतर मी म्हणलं अरे कीर्तनात कुठं जाळ लावायचा? है का नाही? ठीक आहे म्हणला. टोपल्यात दिसतो आणू का? कशात? टोपल्यात दिसतो आणू का? मी म्हणलं मी कुठं बाळाती नाही. हे विचित्र लोक आहेत हो, है का नाही? कधी काय विचारतील काही सांगता येत नाही. तरी सुद्धा एवढ्या हिवाळ्यामध्ये तुम्ही आला, है का नाही? तरी सुद्धा हा आनंदाचा सोहळा तुमच्या हातचे घडायला लागलाय, तुमच्या देखत घडायला लागलाय, कारण तुमचं कुठतरी पाप संपायला लागले. म्हणून प्रमाण छान गोड दिलं, केलिया कर्माचे भोगावे ते फळ, पापे घडे छळ पुण्य सुख. पाप केलं त्याच्यामुळे दुःख आहे, पुण्य केल्यामुळे सुखाची प्राप्ती होणार आहे. मग या ठिकाणी तुम्हाला आज अन्न मिळतंय, तुम्हाला आज निवारा मिळतोय, अन्न आच्छादन. आज तुम्हाला दुःख भेटते आणि आज तुम्हाला उद्या तुम्हाला सुख भेटणार आहे. हे तुमच्या प्रारब्धावर आधारित आहे. एक छोटासा दृष्टांत पहा, एक वेळेचा प्रसंग आहे. राजा धृतराष्ट्रानं आपल्या बाजूला बसलेल्या विदुरांना विचारलं, विदुर काका माझ्या जीवनाची अवस्था का झाली असेल बरं? प्रारब्ध सांगतोय आता लक्षात घ्या बर का. विदुरांनी विचारलं त्या ठिकाणी असं, विदुर काकाला विचारलं, विदुर काका केवढं मोठं दुःख माझ्या समोर आहे. धृतराष्ट्र बोलायला लागला, माझ्या डोळ्यात देखता मी जिवंत असते वेळी, जरी मी आंधळा असतो तरी मी आज जिवंत आहे, पण माझ्या जिवंतपणे असणारी माझी 100 मुलं मेली. काय माझं भयंकर दुःख आहे. विचार करा, आपण सुद्धा एखादी वडील जिवंत असावे आणि त्याचा होऊ नाही ती गोष्ट, जर मुलगा वारला, मुलगी वारली, तर त्या काय वडिलांना काय आईला दुःख असं महाराज शब्दामध्ये व्यक्त होत नाही. ते दुःख त्या ठिकाणी असणार धृतराष्ट्र आपल्या विदुरांजवळ मांडायला लागले. काय विदुरा, काय माझी अवस्था झालेली आहे, कशामुळे झाली असावी? त्यावेळेस विदुर काकांना, त्रिकाल ज्ञानी होते विदुर काका, आणि विदुर काका म्हणायला लागले, धृतराष्ट्र हे जे व्हायला लागले हे काहीतरी तुझं पूर्वीचं कर्म आहे. कधीच कर्म आहे मला सांगा. ज्यावेळेस विचारलं त्यावेळेस असणार सांगणं हे शब्दामध्ये शक्य नव्हतं. त्यावेळी विदुर काकांनी धृतराष्ट्राच्या त्या ठिकाणी मस्तकावर हात ठेवला आणि हात ठेवल्यानंतर त्या ठिकाणी असणार 14 जन्मापर्यंत ज्ञान विदुर काकांना त्या ठिकाणी धृतराष्ट्राला झालं. 14 जन्मापूर्वी धृतराष्ट्र त्या ठिकाणी असणार एका राजाच्या घरी राजकुमार म्हणून जन्माला आलेला तो राजकुमार शिकारीसाठी गेला आणि शिकारीसाठी गेल्यानंतर दिवसभर बघितली शिकार भेटली नाही. उन्हाळ्याचे दिवस होते. मनामध्ये राग उत्पन्न झाला. सायंकाळची वेळ आहे, रथ आता घराकडे घेऊन जायला लागले. रथ पुढे चाललेला आहे, मनामध्ये राग होता. एक खाली पडलेली गारगोट उचलली आणि ती गारगोट त्या ठिकाणी असार रथाच्या चाकाला घासली आणि घासल्यानंतर ते रथाच्या चाकाला घासलेली गारगोट पेट घेतला
आणि पेट घेतलेली गारगोट त्या जंगलामध्ये विदुराने धृतराष्ट्राने टाकून दिली. मायबाप टाकल्यानंतर अवस्था जाळ लागला. पूर्ण वन असणार ढंढन 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 जळायला लागलं. आणि हे जळायला लागलेलं वन बघितलं आणि त्या ठिकाणी धृतराष्ट्र 14 जन्मापूर्वी त्या ठिकाणी असं राजवाड्यात निघून गेले. पूर्ण वन जळायला लागलं. आगीचा आगडोंब तयार झाला. त्याच्यामधले पशु पक्षी प्राणी मरायला लागले. सगळे असणारे मरत होते मरत होते मरत होते. त्या ठिकाणी असणारं काही पळून जात होते. जीव वाचवण्याच्या आकांताने इकडं तिकडं फिरत होते. काही जणांची त्या ठिकाणी जळून राख होत होते. आणि एके ठिकाणी असणारं सर्पिणीचं वारुळ होतं, सर्पाचं वारुळ होतं. आणि त्या वारुळाच्या बाहेर आपल्या 100 पिलासोबत असणारी सर्पिण खेळत होती. महाराज त्या ठिकाणी आपल्या लेकरांना खेळवत होती. कारण आई असते. आई जसं आपल्या लेकरांना खेळवते, ती सर्पिण सुद्धा त्या ठिकाणी प्राणी जरी असेल तर तिथं सुद्धा ममत्व आहे. ती सुद्धा माय होती. लेकरांना घेतलं आणि लेकर बाजूनं 100 पिलं त्याचे आजूबाजूनं खेळत होते. बघितलं तर काय तिकडून आगीचा आगडोंब यालाय. आग त्या वरुडाच्या दिशेने यायलेली बघितली. आई होती. आईचं अंतःकरण होतं. ती आग विझवण्यासाठी ती सर्पिण त्या आगीच्या दिशेने गेली. गेल्यानंतर बघितलं, फुसकारा मारला, आग विझली नाही. त्या फुसकाऱ्या मारल्यानंतर त्या सर्पिणीचे दोन्ही डोळे त्या आगीमध्ये जळून राख झाले. आंधळी झाली सर्पिण. तिला वाटलं आता आपण आपल्या लेकरांना वाचू शकत नाही. जवळ बिळाचा आसरा घेतला आणि बिळामध्ये लपून बसली. आग समोर आली, वारुळावर आली. ते 100 पिलं त्या ठिकाणी असताना जळून त्यांची राख झाली. राख झाल्यानंतर आग शांत झाली. शांत झाल्यानंतर सर्पिण वरी आली आणि बघितलं तर काय डोळे गेलेले आहेत. एक सुद्धा लेकरू दिसत नाही. आपली शेपूट सगळीकडून फिरवली, एक सुद्धा पिलू जिवंत सापडलं नाही. त्या ठिकाणी त्या सर्पिणीनं शाप दिला. सांगितलं ज्या कुण्या पाप्याच्या कर्मामुळे, ह्या दुष्ट कर्मामुळे माझे आज 100 लेकर मला गमवावे लागले आणि माझं ममत्व, माझी आई पण त्या ठिकाणी हिरावून घेतलंय. त्या सुद्धा पाप्याला एक दिवस असा येईल, त्याच्याही घरात 100 मुलं जन्माला येतील आणि तो जिवंत असवेळी त्याची 100 मुलं मरतील. त्या ठिकाणी असा शाप त्या सर्पिणीनं दिला आणि तो शाप 14 जन्मानंतर धृतराष्ट्राला भोगावा लागला. तो कशाच्या माध्यमातून? तो प्रारब्धाच्या. मग प्रारब्ध त्यांना भोगावं लागले. मग तुम्ही आम्ही आमचा विचार करून कर्म करा. शिवार नाहीतर आपलं कसं झाले माहितीये का? आपण आपल्या सासूला अजिबात सांभाळीत नाही आणि अपेक्षा करायला लागल्यात की आमच्या सुनेनं आम्हाला सांभाळावं. कशाचं सांभाळावं? गाडीत नेऊन टाकतो. महाराज लय कडू बोलते बरं का, पण सत्य आहे. माय पहिल्या सासायला सुनेला भीती होती. पहिल्या सुनेला भीती होती अण्णा तुमच्या काळामध्ये. आम्हाला सासू कशी भेटते की आता सासूलाच भीती झाली, मला सून कशी भेटते की. आहे का रे? काय करतील ओमकार महाराज? है का नाही? काय करतील? अहो बरे झालं, है का नाही? आपण संप्रदायामध्ये आहेत, है का नाही? आपण संप्रदायामध्ये आहेत म्हणून तुमचं वयच असेल 21-22 वर्ष. पटकन आवरून घेतलं. कशामुळे? संप्रदायामुळे आल्यामुळं. आता गावामध्ये 150-150ची टोळी आहे. ह्या तिला कुंभमेळ्याला लग्न व्हायला तयार नाहीत. आमच्यासारखे महाराज लोक आले की महाराज बघा की एवढी पोरगी आहे. मी म्हणलं आणखी मला एकच पोरग झाली. आहे का नाही? त्या पोरी बघण्याच्या भानगडीत आम्ही पडत नाही. ओमकार महाराज एका ठिकाणी एक जणाची सोयरीक लावली. आता सासूचं भांडण झालं तर मला फोन करून घरला बोलिलं. मग आम्हाला जर तुम्ही सासूच्या भांडणामध्ये बोलित असताना कशाला मग सोयरीक आत पडायचं कुणाच्या? त्याच्यामुळे मी म्हणलं मी कुठंच फिरत नाही. म्हणलं फक्त मी सप्त्याला मंदिरात जातो, मंदिरातूनच घरला जातो. मी कोणाच्या घरलाही जात नाही. अहो काय सांगू कोणाला, अशी अवस्था झाली. पहिला काळ होता. माय कोणता महिना चालू आहे आता? मार्गशीर्ष. आहे का नाही? सगळेजण गुरुवारच्या पोत्या वाचायला लागले की गुरुवार करायला की सासूला तेवढे गुरुवार करण्याच्या नसतं. सासूला सासऱ्याला जर भाकर दिली, नवऱ्याला नीट बोललं तरी गुरुवार केल्याचं पुण्य लागतंय. नाहीतर एका ठिकाणी असं झालं. नवरा घरला आला दिवसभर काम करून, दुपारची वेळ होती, दुपारभर काम केलं शेतामध्ये. नवरा घरला आला आणि घरला आल्यानंतर बायकोला म्हणायला लागला, सकू इथली नाही बरं का, दृष्टांतातली, आहे का नाही? इथं कोणाचं नाव नाही ना? हा ठीक आहे.
सकू जेवायला वाढ. जेवायला वाढ म्हणल्यानंतर त्या ठिकाणी असणार सकू म्हणली बरं ठीक आहे मालक म्हणली जेवायला वाढलं. जेवायला वाढलं तो जेवाय बसला. अर्धी चपाती ताटामध्ये होती त्यानं अर्धी चपाती खाल्ली आणि अचानक घराच्या समोरून वरात जात होती. नवऱ्याच्या ताटातली चपाती संपलेली आहे. नवरा म्हणायला लागला ए चपाती वाढ. ती म्हणली ए म्हणली घ्या की गिळा की म्हणली मला काय करा वरात बघू द्या. नवरा म्हणायला लागला तुला मी महत्वाचं आहे माझं जेवण महत्वाचं आहे की वरात महत्वाची आहे. ती म्हणली तुम्हाला नंतरही गिळा येते म्हणली मला वरात बघू द्या. ठीक आहे असतात महाराज काही बाया हे का नाही. 3 वेळा हाक मारली बायको काही आली नाही. नवरा हात राग राग उठला महाराज त्या ठिकाणी असार ताटामध्ये हात धुतला आणि जे घराच्या बाहेर गेला 6 दिवस आलाच नाही. किती दिवस आला नाही 6 दिवस आला नाही. आणि ज्या दिवशी आला त्या दिवशी वरातच घेऊन आला. बघा म्हणली आता वरात काय करायचं बघा बघत बस म्हणलं आता वरात. ही अवस्था आहे. विनोद सोडा याच्या मागचा दृष्टांत काय. तुम्ही आपल्या पतीचा शब्द मानित नाही. तुम्ही पतिव्रत आहात का अजिबात नाही. पतिव्रतेचं लक्षण सांगितलं. पतिव्रतेचा तो पतिप्रायी प्राण हे का नाही. पतिव्रतेचा प्राण हा जर पतीवर जर असेल विश्वास जर असेल तर अनुसया मातेनं गारची दगड गार नेली होती त्या गारगोटी नेल्या होत्या. अनुसया मातेनं गारगोटीचा भात केला. ही ताकद पतिव्रतेची विश्वासाचे पोटी विश्वासाचे पोटी विश्वास असेल तर त्या ठिकाणी असणारा लाभ होतो. अहो विश्वासाचे पोटी लाभ होय उठा उठी. आजची अवस्था अशी झालेली आहे आम्ही पुण्य करायच्या भानगडीत पडत नाही. पाप करतोय आणि भोगावं वाटतंय ते पुण्य. भोगावं वाटतंय ते सुख पण सुख सहजासहजी मिळत नाही. त्याच्यासाठी करावं लागतं क्रियमान संचित आणि प्रारब्ध कर्म जाळावं लागतं. ते जाळतं फक्त जाळता येतं ते भगवंताच्या नामचिंतनामुळे. मायबापांनो हे लक्षात ठेवा. आताच आमचा आणि महाराजांचा बोलण्यामध्ये त्या ठिकाणी असणार चिंतनामध्ये थोडस काहीतरी मला पण लक्षात आलं. महाराज म्हणायला लागले आता महाराजांनी सांगितलं की म्हणायला लागले जे खातात त्याला प्रसाद म्हणत नाहीत, जे धारण करतात त्याला प्रसाद म्हणतात. ज्यांना जीवनामध्ये प्रसन्नता प्राप्त होते त्याला प्रसाद असं म्हणतात. याच्या पुढेही जर गेलं तर आमच्या दुःखात जीवनातलं दुःख निघून जाण्यासाठी जो मार्ग आम्ही अवलंबतो त्याला प्रसाद म्हणतात.
आणि तो प्रसाद जर कोणता असेल तर तो प्रसाद म्हणजे शिवनाम सप्त्याचा, तो प्रसाद म्हणजे भगवंताचं भजन केलं तो खरा प्रसाद आहे. आणि हा प्रसाद प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्राप्त परवा दिवशी होणार आहे, है का नाही? मग आज कारण तुम्हाला तुमचं कर्म कोणतं करावं हे कळावं म्हणून आज अभंग घेतला. आणि आज जर तुम्हाला कर्म कळालं तर उद्या मागणी आहे, बरोबर आहे? 7वा दिवस मागणी काय मागावी हे कळेल. आणि एकदा मागणी जर कळाली तर जीवनाचं कल्याण शुहार. मग माऊली म्हणायला लागले सुख आणि दुःख कळालं. कशामुळे दुःख होतं? पाप केलं तर दुःख होतं, नको त्या भानगडीत पडलं तर दुःख होतं. वडिलांचं लेकरानं जर ऐकलं नाही तरी त्याच्या जीवनामध्ये दुःख प्राप्त होतं. किंवा वडील सुद्धा तेवढे शुद्ध आणि सात्विक बुद्धीचेच पाहिजे. नाहीतर बापत लेकराच्या समोर तंबाखू चोळते आणि पोराला म्हणते ए पप्या तंबाखू खाऊ नको. ते म्हणते तू तुला बघ, म्हणते का नाही महाराज? आहे का नाही? अजिबात त्या ठिकाणी असणार लेकरू ऐकत नाही. पण तेच जर वडील जर त्या ठिकाणी असणार, वडील जे जे करीते, आहे का नाही? दया नाम धर्म ठेविते. वडिलांना जे केलंय त्याला धर्म म्हणतात आणि लेकरं त्याच प्रमाणे आचरण करतात. का? याचं कारण जर सांगायचं असते वेळी, आता काल पंचसूत्रीमध्ये मोहनजी भागवतांनी खूप असणार सुंदर सांगितलं. कारण कुटुंब व्यवस्था होती म्हणून तुमच्या आमच्या कपाळावर गंध आहे, गळ्यामध्ये लिंग आहे, कपाळावर गंध आहे, डोक्यावर असणारी पांढरी टोपी भगवी टोपी हे त्याचं लक्षण आहे. कारण कुटुंब व्यवस्थेनं आम्हाला जगवलंय. आमचे जर कुटुंब प्रमुखच जर राहिले नसते तर आमचं कुटुंब राहिलं असतं का? संभाजी महाराज जन्माला जर आलेच नसते मायबापांनो, प्रत्येक जणांनी आज नमाज पाळली असती. मी कोण्या धर्माच्या विरोधात नाही बरं का, पण माझ्या लोकांना मला जागृत करणं हे महत्वाचं आहे माझ्यासाठी. कारण आज तुमच्या डोळ्या कपाळावरचा गंध ज्याच्यामुळे ते छत्रपती संभाजी महाराज आहे. आणि त्या छत्रपती संभाजी महाराजाला 40 दिवस नरक यातना दिल्या, अंगावरचं कातड सोडलं, डोळ्यामध्ये असणाऱ्या गरम सळया घालून डोळे फोडले, कानामध्ये तेल गरम कडलेलं तेल ओतलं, अंगावरचे एक 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 छिलक काढलं आणि वरून मिठाचं पाणी टाकलं माय. पण त्या माणसानं धर्म बदलला नाही म्हणून तुमचा आमचा आज धर्म जिवंत आहे. असे आज आमचे धर्मवीर होते म्हणून आमचा धर्म आहे, बरं का? कुणी म्हणलेलं असतील, नाहीतर काय झालं या थोर पुरुषांना, महान पुरुषांना आपण जाती जातीत वाटून घेतले हो. शिवाजी महाराज मराठ्याचे, बसवेश्वर महाराज वाण्याचे, आहे का नाही? सावतामाळी माळ्याचे, आहे का नाही? गाडगे महाराज धोब्याचे, म्हणजे जातीत देव वाटला, जातीत संत वाटले, जातीत महापुरुष वाटले. त्याच्यामुळे असणारा तुमच्या आमच्या जीवनामध्ये सतत दुःख आहे. अहो अभिमान वाटतो आम्हाला मुस्लिम संप्रदायातील मुस्लिम लोकांचा. ज्या वेळेस ते घरातून बाहेर पडतील त्यावेळेस ते त्यांची जात घरामध्ये ठेवतात आणि बाहेर जर विचारलं तुम्ही कोण आहे तर ते प्रेमानं त्या ठिकाणी आदरानं सांगतात मी मुस्लिम आहे. पण आमचं म्हणते मी मराठा आहे, मी वाण्याचा आहे, मी जंगमाचा आहे का नाही? याच्यामुळे आपला धर्म बुडत चाललाय. आपला धर्म आपण सांगितला पाहिजे. कारण भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात स्वधर्मम निधनम सरयम परधर्मो भयावह. आणि हे ज्या दिवशी कळालं त्या दिवशी कळेल तुम्हाला अन्न आच्छादनम सुख दुःखाधिक हे प्रारब्धानं मिळतंय. कधी कळल? ज्या दिवशी स्वतःचा धर्म कळाला त्या दिवशी कळल, अन्यथा कळणार नाही माय बापानो. म्हणून स्वतःचा धर्म जपा शिवार. सुख आणि दुःख यामधला फरक कळाला, बरोबर आहे? कळाला का नाही? कळाला ना? जाऊ दे की महाराज म्हणावं कळो की न कळो, माग 8 दिवस 23 वर्ष झालं हेच करावं की म्हणावं. तुमच्यासारखे लय महाराज बघितले तर आम्ही वर्षाला 9 घालताव, आहे का नाही? या गावामध्ये ओमकार महाराज तुम्हाला किती सप्त्याचं निमंत्रण आहे? एकच हाय हो. वर्षात किती आहे? वर्षात एकच. गावात 14 सप्ते होता, ध्यानठवा सप्ते आहे का नाही? असं 18. वा. कारण मला तर वाटतंय मग या एरंडेश्वर गावा एवढं पुण्यवंत गावच कुठे नसेल शिवार. 18 सप्ते महाराज एक करता 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 नाकीनव यायला लागलेत महाराज आमच्या. कुणी महाराजाची सोय करणार, कुणी मृदंगाचार्याला नीट बोलणार. अशी अवस्था असताना सुद्धा या ठिकाणी या कलियुगामध्ये तुम्ही 18 सप्ते करायला लागलात. खरंच भाग्यवंत आहात. आणि त्या ठिकाणी सर आता अन्न सांगायचं जर झालं, आच्छादन म्हणजे निवारा. निवारा आपण तयार केलेला आहे, पण त्या तयार केलेल्या निवाऱ्यात किती दिवस ठेवायचे तुम्हाला
हे सगळं त्या जगाच्या मालकाच्या हातामध्ये आहे. आम्ही बाहुल्याच्या जाती आम्ही बाहुल्याच्या जाती पुत्र गोरी तुझे हाती पुत्र गोरी तुझे हाती पुत्र गोरी तुझे हाती आम्ही बाहुल्याच्या जाती पुत्र गोरी तुझे हाती पुत्र गोरी तुझे आम्ही कसे आहेत माय भावल्यासारखे हे का नाही बाजारामध्ये भावले येतात बघा भावले हे का नाही भावले येतात सगळे सुंदर सुंदर भावले असतात पण त्या ठिकाणी असणार त्याचा मालक कुणीतरी त्याला मालक कुणीतरी आहे तो विकणारा आहे त्यानं जिथपर्यंत त्या भावल्याला तिथपर्यंत ठेवलं तिथपर्यंत ती जागा त्या भावल्याची आणि ज्या दिवशी मालकानं उचललं टेम्पोत घातलं काही सांगता येत नाही महाराज कोणी कोणी म्हणतंय महाराज आमचं हे सगळं त्या ठिकाणी असणार एवढं वैभव मी कमवलं अरे तू काही कमवलं नाही र कोणी कोणी म्हणतं महाराज ही जेवढी जमीन मी घेतली अरे तू कशाची घेतली संघ इथं ठेवून जाणार आहे काय नेणार आहे संघ अन्न अन्न सांगायचं जर झालं तर महाराज एका ठिकाणी असणार एक छोटासा दृष्टांत देतो जोपर्यंत संसारातले दृष्टांत देत नाही तोवर तुम्हाला का आई माती कळत सांगावं लागतंय हे का नाही महाराज एका ठिकाणचा असा प्रसंग नवीन नवीन जावाई सासरवाडीला गेला कसा नवीन नवीन आणि नवीन जावाई जर सासरवाडीला गेला त्याचा थाटमाट असतो बरं का ओंकार महाराज दोन्ही ओंकार महाराज लक्ष ठेवा नवीन नवीन असतो तिन्ही ओंकार महाराज तुमचं झाले का नाही का अरे बापरे हे पिपळा खालचे म्हणजे शिवाय अजिबात तसं काळजी करू नका पुढच्या वर्षी परत होऊन जाईल त्याच्यात काय आहे का नाही होऊन जाईल ना एक तर कसं आहे आदर उडालेला आहे आता हे आपल्या मापात बसत नाही आता राहिला तुम्ही दोघं होऊन जाईल तुमचे तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका असो मी काय सांगत होतो जावाय असं बाबाच्या ध्यानात आहे बाबा ऐकू येते हे महत्वाचं आहे नाहीतरी एका ठिकाणी महाराज कीर्तनाला म्हातारा समोर बसलं अख्खं कीर्तन त्याच्याकडे बघून केलं आहे का नाही त्यानं सारखी मान हलेली ओंकार महाराज सारखी अशी अशी मान हलू लागलं मी म्हणलं बाबा कीर्तन कसं झालं ते म्हणलं किती अवघड झालं आहे का रे महाराज पण इथं सगळ्याला ऐकू येत हे आनंद असो आहे का रे महाराज जावाई गेल्यानंतर त्या ठिकाणी असणार जावाई येणार आहे सासूना असणार त्या ठिकाणी असणार एवढा स्वयंपाक सुंदर केला पण अचानक असं झालं की जावाई जाणार होता सासरवाडीला जावाई राहिला घरी जावायाचा भाऊ गेला आणायला काय वाटलं असं सासवा हे कडे महाराज काय म्हणली बाई एवढ्या 8 तासाने स्वयंपाक केला पण जावयासाठी स्वयंपाक केला आणि जावयाचा भाऊ जेवण गेला हे का नाही महाराज कुठं असं आम्ही आता आमचंच उदाहरण धरा की आज ह्याच्या घरी उद्या त्याच्या घरी परवा दिवशी त्याच्या घरी रोज एक गाव परवा दिवशी देगलूर रात्री भोकर आणि आज इथं हे का नाही महाराज आता उद्या कुठं काही सांगता येत नाही असं हे काय कसं महाराज त्यामुळं तुमचं अन्न जिथं ठरलेलं आहे जेवढं ठरलेलं आहे तेच तुम्हाला मिळणार आहे आच्छादन म्हणजे निवारा जो आहे जो ठरवून दिलाय देवाने तिथपर्यंत त्या दिवशी पर्यंत तुम्ही राहणार आहे सुख आणि दुःख जोपर्यंत जीवनामध्ये पाप आहे तोपर्यंत दुःख भोगावं लागणार आहे ज्या दिवशी पाप संपेल त्या दिवशी सुखाचे दिवस येणार आहेत म्हणून याच त्या ठिकाणी चिंतन करण्यापेक्षा तुम्ही चिंतन कोणाचं म्हणून या त्याचे टाकून चिंतन म्हणून या त्याचे टाकून चिंतन
शंकरात सुखा लागी करावे स्मरण शंकराचे करावे स्मरण शंकराचे करावे स्मरण शंकराचे मनोनिया त्याचे मनोनिया त्याचे टाकूने चिंता मनोनिया त्याचे मनोनिया त्याचे टाकूने चिंता ओमकार महाराज बरं झालं तुम्हाला तरी ध्यानात आहे. अ झोपल्या का माय? चहा सांगायचंय का? तसं काय असेल का? जाऊ मी घरला. अहो पैसे तरी फिटू द्या. दिले तेवढे असो. मग आता तुम्ही म्हणसाल किती घेतलेत, आणखी रुपये घेतला नाही काय का नाही महाराज? मी काय तुमच्या वनी नाही. आधी पैसे घेऊन मग मतदान करणार त्यातला नाही. आधी मतदान मग पैसे काय करे. काहीतरी या ठिकाणी असणार सगळे जर पैसे आधी घ्यायचे मग मतदान करायचं आणि म्हणायचं आमच्या वार्डात विकासच झाला नाही. वार्ड ऐकला पाहिजे आहे का नाही? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अधिकार दिला कशासाठी? कारण लहानातला लहान गरीबातला गरीब सुद्धा सामान्य व्यक्तींना राजा होता येईल. हे डॉक्टर बाबासाहेबांनी तुम्हा आम्हाला दिलं आणि ह्याची संकल्पना 12व्या शतकात माझ्या जगज्योती महात्मा बसवण्णांनी आणली होती. मग तुम्ही मताला पैसे घेत जर असाल तर तुम्ही नुसता बाबासाहेबांचा अपमान नाही तर तुम्ही अपमान करता माझ्या महात्मा बसवण्णांचा अपमान करायला लागलाय. कारण लोकांनी लोकांसाठी राज्य निर्माण करावं ही संकल्पना अनुभव मंडप स्थापन केला आणि 12व्या शतकामध्ये जगाच्या समोर मांडले. एवढा आदर्शवान जर कोण होता तो महात्मा बसवण्णा होता आणि त्या बसवण्णांचे तुम्ही आम्ही वंशज आहेत. शिवार मग अन्न आच्छादन सुख आणि दुःख हे प्रारब्धाच्या अधीन आहे. ते मिळायचे तेव्हाच मिळणार आहे. त्याचं चिंतन करायचं नाही. मग काय करा? म्हणून ह्या त्याचे टाकूनी चिंतन करावे स्मरण शंकराचे. शंकराचं चिंतन का करायचं याच्या पाठीमागं जर बघितलं आपण तर सगळे जणांना माहिती आहे, ज्ञात आहे कथा. बरोबर आहे का? एक भिल्ल होता महाराज. जन्मभर फक्त त्या ठिकाणी असार हरण मारले, जनावर मारले आणि त्याच्यावर त्या ठिकाणी असार पोट भरलं, शिकार केली घरामध्ये. मांसाहाराशिवाय आहार दुसरा नव्हता. पण त्याला सुद्धा शिवरात्रीच्या महाशिवरात्रीच्या दिवशी फक्त उपाशी राहण्याचा योग जन्मामध्ये योगायोगाने आला. तो बेलाच्या झाडावर बसला आणि खाली फक्त बेलाचे पान टाकायला लागला तोडून आणि म्हणू लागला, लोक येडे मंदिरात चालेत, दही दूध सांडालेत आणि ओम नमः शिवाय म्हणालेत. असं फक्त त्यानं रात्रभर लोकाचा उसर मागायला आहे का नाही महाराज? तुम्ही जसं नवऱ्या संग भांडणं केल्यानंतर रात्रभर बरोबर बरोबर चालू असते का नाही? तर तसलंच केलं माय. त्याचा उद्धार झाला आहे का नाही? कितवा अध्याय आहे शिवलीला अमृतचा? महानंदा कोण होती? महानंदा वेश्या होती. वेश्या तिचा उद्धार माझ्या भोलेनाथांनी केलाय. मग तुमचा उद्धार का करणार नाही याचा विचार करा. भगवंताचं भजन करा. शिवार शंकराचं भजन का करायचं? एका ठिकाणी असणारे माझे लक्ष्मण माऊली सांगतात की बाबा, प्रत्येक जीव जन्माला आलेल्या जीवाला अपेक्षा आहे ती सुखाची.
आणि सुख देणारा फक्त एकटा आहे, तो जगाचा मालक आहे. सुख देईल जंगारा देईल जंगारा सुख देईल जंगारा सुख देईल करा पूजन लवकर करा पूजन लवकर सुख देईल जंगाला सुख देईल जंगाला सुख देईल जंगाला सुख देईल सुख वा, सर्वांनी एकदा टाळे वाजवा बाई. बघा, अभंग समजून घ्या. अ? संसारामध्ये सगळं सुख मिळणार आहे, अन्न आच्छादनी मिळणार आहे, याचं चिंतन करू नका. मग चिंतन कशाचं करा, तर त्यावेळी सांगायला लागले की म्हणून या त्याचे टाकूनी चिंतन करावे स्मरण शंकराचे. एक जण उठला आणि म्हणायला लागला, महाराज शंकराचं स्मरण का करायचं? त्यावेळेस लक्ष्मण माऊलींनी 200 वर्षानंतर उत्तर दिले त्याचं. बरं का, अभंगाची किती सांगड भारी आहे बघा. प्रश्न निर्माण झाला, करावे स्मरण शंकराचे, आणि शंकराचं का स्मरण करायचं का, हा प्रश्न निर्माण झाला. त्याचं उत्तर माझ्या लक्ष्मण माऊलींनी दिलं. सुख देईल शंकर करा पूजन लवकर. यांनी सांगितलं लवकर करा, पण लवकरच का, याचं उत्तर 3ऱ्या चरणामध्ये आहे. नरदया माझ्या ब्याला नरदया माझ्या ब्याला पार्वती वल्लभा गवगती पार्वती वल्लभा गावागे नरे अमर बाबा नरे पार्वती पार्वती नरदेह म्हणजे अलभ्य लाभ झालाय. मग या अलभ्य लाभामध्ये काय करायचंय? पार्वती वल्लभम
गावा गीते. नरदेहा माझे अलभ्य हा लाभ. माय माणसाचा जन्म मिळालाय आणि हे लाभ अलभ्य आहे. हे झोपी चाललेली माय माग बघू नका, तुम्हीच आहे तुम्हीच आहे. अजिबात माग बघायचं नाही. काय करे नरदेह म्हणजे अलभ्य लाभ आहे. अलभ्य हा लाभ नरदेह ऐसा लाभला तो कैसा गमविता. मग कोण्या देही कराल सार्थक पाहावो विवेक करोनिया. म्हणून माऊली म्हणायला लागले की बाबा माणसाचा जन्म मिळणं फार दुर्लभ आहे. 3 गोष्टी दुर्लभ आहे. दुर्लभम मनुष्यत्वम प्राप्ती. मनुष्याची प्राप्तीच होणं बाबा खूप दुर्लभ आहे. पण हे दुर्लभ देह मिळाल्यानंतर याच्यामध्ये साधूची संगती घडणं हे मोठं भाग्य आहे. साधूची संगती लाभणं हे मोठं भाग्य आहे. आणि हे संगती कळाली, संगती मिळाली, त्याच्यामध्ये सुद्धा हा देह कळणं याच्यापेक्षा मोठं या जगामध्ये या ठिकाणी अवघड काहीच नाही. मग त्याच्यासाठी तुम्हाला जन्म मिळाला. पण आपल्याला मिळालेला जन्म घरामध्ये तरी आम्ही नीट राहतो का? अरे विचार करायसारखी गोष्ट आहे, विचार करायसारखी. आजकालची काय अवस्था झालेली आहे, आजकालच्या समाजाची काय अवस्था झालेली आहे आपली. अरे ज्या मायबापानं तुमच्या आमच्यासाठी असणार देहाचं त्या ठिकाणी असणार या शरीर झिजवलं, चंदनासारखा देह झिजवला. अरे बाबा आम्हाला बोटाला ठेस लागली, बोटाला जर जखम झाली तर आम्हाला केवढा त्रास होतो. मग तुम्हा आम्हाला जन्माला घालायसाठी माईनं आपलं स्वतःच ईदभर पोट फाटलंय. त्या माईला घरामध्ये नको वाटायला लागली, हे का नाही? घरामध्ये मायबाप नको वाटायला लागले. घरामध्ये लहान लेकरांवर करायचे संस्कार आम्ही विसरून चाललोय आणि म्हणायला लागलो देवा हे काय व्हायलंय. घरामध्ये जन्माला येणारा प्रत्येक मुलगा हा शिकवण कुणाची द्यावी? आमचं काय चाललंय हो? अहो शिकवण कशी चांगली दे. ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यायचे होते त्यावेळेस गर्भामध्ये असते वेळी जिजाऊ आई साहेबांनी त्या ठिकाणी भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, परमरहस्य सुद्धा वाचला असावा. सिद्धांत शिखामणीचं तत्वज्ञान त्या ठिकाणी तिने ऐकलं असावं. शिवगीता वाचली होती, भगवद्गीता वाचली होती, भागवत ऐकलं होतं. म्हणून स्त्रिया नाचवणारा नाही तर बाईली की वाचवणारा राजा तिच्या पोटी जन्माला आला. हे फळ मातृत्वाचं आहे तुमचं. आणि आमचं काय चाललंय आहे का नाही? गरोदर बाई असली आधी डॉक्टर सांगायला हिला काम लावू. अजिबात काम लावू नका. बाळपण दीक्षा लागेल गुरुजी. बाळपण दीक्षा लागेल गुरुजी. बाळपण दीक्षा लागेल गुरुजी. बाळपण दीक्षा संसारात रोजी न कळे बघ. संसारात रोजी न कळे माझे बाळपण दीक्षा लागली गुरुजी. बाळपण दीक्षा लागली गुरुजी. संस्कार काय करावेत हे कळत नाही आजकालच्या महिलांना. माय घरामध्ये सकाळी 7ला जी टीव्ही लागते तुमच्या टीव्ही, ज्या मालिका सुरू होतात, मला विचार पडतोय या ठिकाणी. आमची मालकीने एका दिवशी मालिका बघू लागली आणि ती मालिकेचं नाव काय तर आता आहे की नाही किती मला माहित नाही, पण ती बघत होती तेव्हा माझ्या नवऱ्याची बायको. एका दिवशी मी ध्यान देऊन बघितली, महाराज एका बाईला 3 नवरे होते. कुठं? मालिकेत. कुठं? मालिकेत. आणि अशा जर मालिका जर बघितल्या तर तुमच्या पोटी जन्माला कोण येईल? शाहरुख खान, सलमान खान का शिवाजी महाराज जन्माला येतील का? अजिबात येणार नाही. तुमचे संस्कार बिघडले. सावध व्हा. स्वतःचा धर्म काय हे विचार करायला शिका. आपल्या घरातली जर मुलगी जर कॉलेजला जात असेल तर तिच्या लिंगायत जर असेल, वारकरी जर असेल तर तिच्या कपाळावरती गंध, तिच्या कपाळावरती टिळा असावा, तिच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची रुद्राक्षाची माळा असावी.
वीरशैवांच्या गळ्यामध्ये इष्टलिंग असावा, कपाळावर त्रिपुंड धारण केलेला भस्म असावा. ती जर मुलगी ज्या वेळेस त्या ठिकाणी असणार कॉलेजला जाईल त्यावेळेस तिच्याकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन हा सकारात्मक असेल. पण आमच्या पोरी चालल्यात कशा? कारण मी आज बोलतोय कारण मी समाजातलं आहे. मी एका माईचं लेकरू नाही, मी सगळ्या तुम्हा सर्व मायांचं मी लेकरू आहे. तुम्हाला बोलतोय, आपल्या माणसाला आपल्याला बोलायला काहीच दुःख किंवा अडचण नाही. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतोय, तळमळीनं सांगतोय, आपल्या घरामध्ये जर लेकी असतील, लहान मुली असतील, लहान मुलं असतील, त्यांना धर्माचे संस्कार द्या. आणि संस्कार द्या जिजाऊ आई साहेबांचे. तुम्ही सामान्य नाहीये, तुमच्यात एवढी ताकद आहे, तुम्ही छत्रपती आजही जन्माला घालू शकता. तुमच्यामध्ये एवढी ताकद आहे. भारताची राष्ट्रपती होऊन गेली प्रतिभाताई पाटील, पण माईनं कधी डोक्यावरचा पदर आणि लांब भायाचं ब्लाऊज कधी खाप भायाचं होऊ दिलं नाही. तुम्ही काय पंतप्रधान झालेत काय? का वागायला लागले तुम्ही असे? धर्म बुडायला लागलाय, काळ वाईट आहे. आणि ह्या जर काळामध्ये तुम्ही जर सावध झाला नाही तर तुम्हाला येणारा काळ माफ करणार नाही, हे लक्षात ठेवा. कारण पहिलेचा काळ होता, आमची आजी सांगायची, आमच्या वडिलांनी जे करायला लावलं ते आम्ही करीत होतो. आज वडील आणि आई घरामध्ये, मुलीचे लग्न दुसरीकडे व्हायला लागले. सत्य परिस्थिती समाजाची. एका समाजातल्या वर्षाला नाही म्हणलं तर कमीत कमी मी ज्या समाजाचं काम करतोय त्या समाजामधल्या एका वर्षामध्ये 27 मुली दुसऱ्या धर्मातील लोकांसंग पळून गेल्यात. का? लाईव्ह आहे. त्या लाईव्हच्या माध्यमातून महाराष्ट्रभर जातोय. जाऊ द्या, काही अडचण नाही, पण आपण सावध होणं हे फार महत्वाचं आहे. नाहीतर काय झाले, प्रत्येक ठिकाणी असारं ज्या वेळेस कुठलं धर्माचं कार्य आलं त्यावेळेस जात आडवी यायला लागली. अहो, जात होती हो पहिलं, पण पहिले जात होती. जात कुठं होती? सोयरिकीसाठी जात होती. पण घराच्या बाहेर पडल्यानंतर सगळ्याचा धर्म होता. म्हणून तुमच्या आमचा धर्म आज टिकू नये. मग आम्ही आज धर्माची जर एवढी अवहेलना करतोय तर आमचा धर्म टिकेल कसा, हे लक्षात घ्या. माय बापांनो, एवढी तुमच्या चरणकमलावरती विनंती. आई वडिलांची सेवा करा, लहान लेकरांना चांगले संस्कार द्या. इथं आल्यानंतर 4-5 लेकरं दिसतात तिथं कीर्तनाला, आनंद वाटतो. हा संप्रदाय इथं येऊन म्हाताऱ्या माणसाचा अजिबात कल्याण होणार नाही. जर इथं जर लहान लहान लेकरं जर आले आणि त्यांनी इथून काही जर घेऊन गेले तर त्यांच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळे लेकरांना कीर्तनाला घेऊन या. माय बापांना एवढी विनंती तुमच्या चरण कमलावरती. कारण जगामध्ये तुमच्या एवढी ताकद कुणामध्ये नाही. जर आम्हाला आमचे आईवडील कळत नसतील, नरदेह हाच अलभ्य लाभ काय कळणार आहे? घरामध्ये आता पहा, एक छोटस उदाहरण घ्या. घरामध्ये सुनाला स्वयंपाक येत नाही, कोणाला माहित असतो? मला अण्णा, तुम्हाला माहित असते? कोणाला माहित असते? सासूला. मग सासूला स्वयंपाक येणं सुनाला माहित असल्यानंतर सासून जर आपल्या लेकीसारखं जर त्या सुनाला सांगितलं, करायला लावलं, तिच्या बापाचं बिघडत? बिघडत नाही, काय का नाही महाराज? काय करणार? सासा बी खोडीलो, काय का नाही महाराज? आता सुना म्हणतील, माय बरं झालं महाराज हसायलाच बोलली. आहे का नाही महाराज? सुनेला स्वयंपाक येत नसेल तर सासून समजून सांगावं, बाई अशा नाही अशा कर, तर सून शिकल. अजिबात तशी सासू करीत नाही. शेजारची ही सखूबाई जाणार शेजारच्या हौशी जवळ, हौशी ऐकलीस काय ग? ती म्हणली, बाई बोल, काय करावं, पदरात पडलं येडन, हसून करावं गोड. काय झालं बाई? बरं झालं तुला पदरात येड तरी पडलंय, त्या हौशीचं पोरग बिना लग्नाचं आहे. त्याच्यापेक्षा तर बरं आहे की तू. काय करावं म्हणली, मोव पोरग मोव तर अजिबात ऐकत नाही. अगं म्हणली, जाऊ दे आता काय करा बाई, अशीच पिढीच झाली, लोकच अशी वागायला लागली. आजकालचे लेकर तू काय मव काय, असं बोलत 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 चर्चा झाली. आणि ती सून कानाला भीतीला कान देऊन ऐकू लागली, हे काय बोलायला. सुना ऐकतात की नाही? कोण कोण ऐकतात बघा, कसं गालात हसायला. सगळं कळतंय आम्हाला, एवढं कळतंय महाराज. नवऱ्याच्या इथून माहेरला कोण पैसे नेतय, कोण तिकडून दागिने करून आणतोय. ह्याच्यापेक्षा जाऊ काय, कोणाच्या लाडक्या बहिणीचे पैसे कोण कोण कुठं कुठं ठेवलेत, एवढं सुद्धा कळतंय. अहो, एका दिवशी काय झालं माहिती काय? कीर्तनाचा प्रसंग. बालवांना, हो बालवांना, झोपायलेत का? कटाळे आलाय का? कीर्तन सोडणार आहे, कारण मी 11च्या समोर जाणारा महाराज नाही. कारण मला माहित आहे आपण सगळे शेतकऱ्याचे लेकर आहे, आपल्या वावरात आपण आऊत हाणावा, आहे का नाही महाराज? उग कशाला लोकांचा वर पेरायचं? अजिबात नाही. 11च्या समोर अजिबात 1 मिनिट सुद्धा जाऊ देणार नाही, लक्षात द्या.
एका बाईनं लाडक्या बहिणीचे पैसे जमा केले. आता माझं ऑनलाईन सेंटर आहे, तिथं पैसे बिशे उचलायला येतात. जमा केले महाराज. त्या ठिकाणी असणार जमा केले आणि पैसे जमा कशात केले? ज्वारीच्या पोत्यात. 500च्या नोटा आणि एका जागी करून तो ठेवा ओंकार महाराज. आपण जसं बंडल लावतो. आता तिला काय करणार आहे महाराज? बाईनं त्याच्या ज्वारीच्या पोत्यामध्ये मोकळे पैसे टाकले. सगळ्या त्या ठिकाणी असणार नोटेला सगळी छिद्र होऊन गेली. मग मला महाराज चलतात का? मी मला 50% अजिबात काय कराय काय करा म्हणली? लाडक्या भावाने दिले. मी म्हणलं लाडक्या भावाने दिलं पण लाडक्या बहिणीला घेता आलं नाही ना, है का नाही? जगाच्या मालकाने तुम्हा आम्हाला देह दिला बरं का. छोटं उदाहरण सांगतो कीर्तनाला संपूया. एक बघा काय होतं, एक गाडी होती, बस मध्ये प्रवेश करायचा. आता आम्ही पण बसनच फिरतो महाराज, कारण सध्या तर आपल्या एवढ्या या ठिकाणी असणार मोठ्या गाड्यामध्ये आपण फिरू शकत नाही. कारण बसनं जाऊन सुद्धा पंचायत आहे महाराज लोकांची. गाड्या घेऊन गेल्यावर तर घरून वावर इथून तेल टाकावं लागतं गाडीमध्ये, अशा अवस्था आहे का नाही महाराज? आता मी फिरत होतो पण माझ्याकडे इकायलाच काही नाही ना, त्याच्यामुळे अजिबात भानगडीत पडत नाही. ओमकार महाराज म्हणाले, महाराज किती थंडी आहे, मोटरसायकल फिरत आता काय करू, है का नाही? काय करू? तुमची अजिबात नेणार नाही, गाडी नेईल अशी काळजी करू नका, है का नाही महाराज? अजिबात नेली बी असती चलवा येत नाही किंवा नाही असो, है का नाही महाराज? गाडीमध्ये त्या ठिकाणी असणार आई आणि लेकरू बसलेलं आहे. आई आणि लेकरू बसले आणि बसलेले लेकराला त्या ठिकाणी असणार आईनं घरून सकाळी प्रवास लांबचा आहे म्हणून त्या ठिकाणी असणार डबा केला, डबा करून घेतला आणि त्या ठिकाणी असणार लेकरू गाडीमध्ये बसलेला आहे. आई सांगायला लागली थोड्या 10चा टाइम झालेला आहे, सकाळचे 10 वाजले, 7 वाजता गाडीमध्ये बसली होती आणि लेकराला म्हणायला लागली, बाळा डबा आणलाय खाय. ते म्हणलं आई मला भूक नाही, मी खात नाही. ती माय होती, माय बरं का. ती म्हणायला लागली अरे बाळा खाय. त्या ठिकाणी असणार ते म्हणणं आई मला खायचं नाही, ते ही इकडून नेली घासणी खाय. ते खाय म्हणल्यानंतर अजिबात खात नाही, काय म्हणाले. मग असं करीत महाराज अर्धा घंटा गेला, ते काही लेकरानं डबा खाला नाही. मग असं झालं होतं काय, दही आणि धपाटे होते. तिनं त्या ठिकाणी असणार म्हणली खातोस की मामाला देऊ म्हणली. शेजारला बालवांना तुमच्यासारखा माणूस होता, टोपी घालून नंबर 1 बसला होता. खातोस की देऊ तुला, खातोस की देऊ बाबाला. असं करीत 1 घंट्याचा टाइम गेला महाराज. मग त्या ठिकाणी असणार 1 घंट्याचा टाइम गेला. त्या मामाला जिथं उतरायचं होतं ते तिथं उतरला, 3 गाव समोर गेला. धपाट्याच्या नादात ही म्हणायला लागली अरे खाय. त्या ठिकाणी असणार ते म्हणायला लागले मामाला देतो. ते लेकराला खाय म्हणते, लेकरू म्हणते खात नाही, ती म्हणते देऊ का मामाला. असं करीत ते मामा 3 गाव समोर आला. त्या मामानं कदरून म्हणलं बाई कधी देते डबा ते तरी सांग, तुझ्या नादाला लागून 3 गाव पुढे आलो. असं तुमचं आमचं झालं. आता लक्षात घ्या, दृष्टांत संपला. तुमचं आमचं असंच झालंय. ज्या वेळेस देवानं देह दिला भजनासाठी, पूजनासाठी, भक्तीसाठी देह दिला, ज्या गावाला जायचं होतं ते गाव सोडून दिलं, समोरल्या गावाला गेलो. तुम्हा आम्हाला मृत्यू येणार आहे, अटळ आहे, जाणी आहे ओ सर्वासी, करा विचार मनासी. हे कळालं, पण कळाल्यानंतर वळालं नाही. यमानं तुम्हाला पहिला मिस कॉल दिला महाराज. यम 3 बाऱ्या मिस कॉल देत असतो. किती बाऱ्या? 3 बाऱ्या. पहिला मिस कॉल मारतो महाराज. पहिला मिस कॉल मध्ये तुमचे केस पांढरे होतात. आणि ज्याचे आता कोणी म्हणते महाराज लहान लेकरायचे केस पांढरे व्हायला लागलेत. अजिबात नाही, त्याने सांभाळावं आतापासूनच, कधी जाती सांगता येत नाही. यमाचा पहिला मिस कॉल आहे. केस पांढरा झाला की ओळखावं आता आपलं काही खरं. आता तरी वातावरण, आता तरी वातावरण,
सावध करण्यासाठी यमानं पहिला मिसका दिला. केस का पांढरे केले तुमचे, पण यमाला चुकलांडा दिला. तुम्ही लय शाने झाली महाराज. काळ्याची पांढऱ्याचे काळे केले, लावलं वारण्याच. काय म्हणतात त्याला? डाय डाय. आपल्याला तेवढं कळत नाही, म्हणजे आपल्या आणखी झालं नाही. त्याच्यामुळं आपण आपल्या मस्तीत ताण नाही, है का नाही. देवाला पहिल्या चुकवलं, त्याच्यानंतर देवानं दुसरा मिस कॉल दिला. कोणता? तर त्या ठिकाणी असणार तुमचे असणारे डोळे आंधळे केले, म्हणजे नजर दिसायला लागली. पण तरी सुद्धा यमाला तुम्ही भ्यायला तयार नाहीत महाराज. गेले दवाखान्यामध्ये, काढले ऑपरेशन, केले डोळे, काढले डोळे, केले ऑपरेशन. यमाला तिथंही चुकलांडा. यम म्हणला बेटा थांब. तिसरा टाइम आला, तिसऱ्या मिस कॉलची वेळ आली, त्यावेळी तोंडातले दात गेले. आता तरी देवाचं भजन कर. नाही म्हणला महाराज, आता बी त्याच्यावर बी लय आवड झालं. सगळ्यांनी त्या ठिकाणी असं ते बसून आणले दात आई ते, है का नाही. मग शेवटची बारी आली का नाही, त्यावेळेस यम कधी उचलतो, मग म्हणतात लय चांगला होता. अरे होता तर काय करायचं, तेव्हा काही केलं नाही. मग त्या गाडीमध्ये जी ममत्व रूपाने जी तुकडा दाखवत होती, ती इथली माया आहे. ती भगवंताचं भजन करण्याचं साधन स्टेशन आलं, 3 गावं समोर घेऊन गेली. जीवनाचं अहित झालं, दुःख झालं, देव कळाला नाही. त्याच्यामुळे जीवनामध्ये दुःखाशिवाय काही उरलं नाही. म्हणून सगळ्याला जर वाटत असेल तर मला सुख मिळावं, त्याच्यासाठी सर्वांनी एकदा हातवरी करा हातवरी. ज्याला हाय तर ते न करा. करा बरी हात टाईट. शंकर आजवर हात टाळी 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 टाळी. शिवहार बोला संत शिरोमणी स्वामी राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य वेदांताचार्य दिगंबर शिवाचार्य महाराज, सद्गुरु सिद्धलिंग शिवाचार्य महाराज की. नम पार्वती पते शिव हर हर महादेव. अन्नाच्या धन सुख दुःखाधिक प्रारब्धाची देखल बेजीवा, म्हणून या त्याचे टाकोनी चिंतन करावे स्मरण शंकराचे. नरदेहा माझ्या अलभ्या लाभम, पार्वती वल्लभ गावा गीते. म्हणून या त्याचे टाकोनी चिंतन करावे स्मरण शंकराचे. जीवनामध्ये भगवंताचे भजन केलं, भक्ती केली तर जीवनामध्ये कुठल्याही दुःखाला थारा राहत नाही. कारण त्या देवाची पूजा कोण केली. सहस्त्र कमळ नित्य आणि हरी, पूजिला त्रिपुरारी अष्टभावे. नेवन कमळ म्हणून नेत्र ठेविला पायी, त्रिभुवन गोसा विवश केला. गो म्हणजे इंद्रिय आणि इंद्रियाचा स्वामी म्हणजे भगवान शिव परमात्मा, ज्यांनी आपलासा केला ऐकोनी सत्य वचन. दैवत्व दिले हरीला, मातेसाठी दिदला आत्मलिंग रावणाला. ज्या रावणाला आत्मलिंग दिला, आईसाठी आत्मलिंग दिला. एवढंच नाही तर अंबिका सुद्धा द्याला भागपुढी पाहत नाही. तो भोळा, एवढा भोळा माझा कैलासपती महादेव आहे. त्याची पूजा जर केली तर जीवनामध्ये कुठलंच दुःख राहत नाही. म्हणून शिवदास म्हणे, शिवदास म्हणे शिवस्मृती विना, शिवदास म्हणे शिवस्मृती विना, शिवदास म्हणे शिवस्मृती
शिवदास म्हणे शिव पृथ्वीना शिवदास म्हणे शिव भरी राहू नये भरी पळभरी राहू नये
पळभरी राहू नये शिवदास मध्ये शिवदेवी शिवदास मध्ये शिवदेवी वा, एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. काय हा सोहळा आनंदाचा आहे महाराज. या ठिकाणी प्रत्येकाचं गायन सुद्धा गायनाचार्य इतके उत्कृष्ट ऐकतच राहा वाटायला लागले. असो, शिवदास म्हणे शिवस्मृती विना पळभरे जाण राहू नये. शिवदास माऊली अभंगाच्या शेवटच्या चरणात म्हणायला लागले की बाबा, भगवान शिवाशिवाय एकही क्षण राहू नका, पळभरे जाण राहू नये. माणसाने काय करावं, क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. सावधान व्हा, भगवंताचं भजन करा, पूजन करा. शेवटचा जन्म आहे हो. भगवंताचं भजन जरी करता आलं नाही, कमीत कमी माणसानं माणसासोबत नीट वागावं, नीट जगावं, एकमेकासोबत प्रेमानं राहावं. काही न्यायचं नाही शेवटला. बरेच जण गेले हो, काय नेलं? आमचा आज्जा गेला, आमचा पंजा गेला, आमचा बाप गेला, आमचं पोरग सुद्धा जन्माला आलं, आमचे लेकरं जाणार आहेत, आम्ही जाणार आहेत, नातू जाणार आहेत, पंतू जाणार आहेत. कोण काय नेणार आहे हो? एरंडेश्वरकर मंडळी लक्षात ठेवा, जगात कोणी काही नेलं नाही. प्रत्येकाने ठेवली ते फक्त गेली, गेल्यानंतर फक्त उरते ती कीर्ती. माणसानं असं जगावं गड्या की आपण गेल्यानंतर लोकांना सुद्धा वाटावं की काय माणूस होता. दुःख झालं हो, पण काही जण लोक बरं झालं गावाची पिढा गेली म्हणतात, हे का नाही. माझे लक्ष्मण माऊली खूप सुंदर वर्णन करू सांगतात. लक्ष्मण महाराजाचा पिंगळा आहे वेगळा, असू द्या, पण आता म्हणा वेळ नाही. मला पण माहिती आहे का नाही. तुम्हाला वाटत असेल म्हणावं, काही जण म्हणत असतील, काही जण म्हणत असतील महाराज आवरा लवकर चला, हे का नाही. पिंगळा आहे, पण पिंगळा नंतर आता कधी तर भजनी मंडळाच्या मनावर, आमच्या काही नाही. पाठीमागं म्हणतो म्हणलं तर म्हणतो. कसं करायचं? ओमकार महाराज म्हणायचं. आता आलं येत तिथव्यार हो, दोन कडवे म्हणून या सोडून दिले, हे का नाही महाराज. लगेच भजन घेऊया. बोलवला, आनंद वाटला. या ठिकाणी असणार तुमच्याकडून ही सतत सेवा होत जावी. पिंगळा ऐकू सगळे जणांना फक्त एवढंच की महाराजांनी टाळ्या जेव्हा वाजवा म्हणलं तोपर्यंत वाजवायच्या, अजिबात कोणी बंद करायचे नाही. लक्ष्मण महाराज वर्णन करतात, मरी आली आली पहा अनभक्षित तरुणाला, वृद्ध म्हातारे रडती. इको द्या थोडा, इको. न भक्षी हो त्यांना, मोले बाळे हो भक्षिती, दया नाही हो तिला. लक्ष्मण म्हणे स्मरा स्मरा निज प्रभुला. पिंगळा गजबजला महाद्वारी तो एका, पिंगळा गजबजला टाळी. पिंगळा गजबजला महाद्वारी तो एका, पिंगळा गजबजला. शकुन सांगतो लोका महाद्वारी तो एका, पिंगळा गजबजला. शकुन सांगतो लोका महाद्वारी तो एका, पिंगळा गजबजला. काळ आला आला दुर्धर, काळ आला आला दुर्धर, धर्म बुडाले
फार फार होतील जार चोर अल्प आयुषी नर अल्प आयुष्य सत्य लोपेल येईल असत्य मोल वर्णा संकर होतील जनी उन्माद तुला शकून सांगतो लोका शकून सांगतो लोका सांगतो लोका शकून सांगतो लोका पिंगळा 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 गजबजला महाद्वारी तो एका पिंगळा गजबजला पिंगळा गजबजला महाद्वारी तो एका पिंगळा गजबजला लोक मारिल बापाला लोक मारिल बापाला श्री म्हाताराला श्री म्हाताराला शिष्य वधिल गुरुला शवधिल मला मोठा झाला शकून सांगतो लोका शकून सांगतो लोका सांगतो लोका शकून सांगतो लोका पिंगळा 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 गजबजला महाद्वारी तो एका पिंगळा गजबजला पिंगळा गजबजला महाद्वारी तो एका पिंगळा गजबजला काय चालू वा 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 पिंगळा गजबजला महाद्वारी तो एका पिंगळा गजबजला काय चाललंय लक्ष्मण महाराज पिंगळा सांगतात लक्ष्मण महाराज पिंगळा सांगतात पिंगळा काय म्हणते पिंगळा काय वाईट आहे वाईट आणि या काळामध्ये काय व्हायलंय धर्म बुडाला माणसं मरायला लागली हो ज्या नवऱ्याची सेवा बायकोनं करावं लोक मारिल बापाला लोक बापाला मारायला बापाला अरे बापाला मोठं केलंय त्याला मारायला लागले लोक लोकाला मारलं ठीक आहे आणि श्री म्हाताराला बायका नवऱ्याला मारायला ज्या गुरुनं ज्ञान दिलं भक्ती दिली त्या गुरुचा सुद्धा वध करायला लागला माणूस म्हणून जन्माला आलो तुम्ही प्रत्येक जण माणूस म्हणून माय धर्म सोडून दिला लिंग भक्ती सोडली कपाळाला गंध लावा वाटणार चाललाय आणि एक दिवस देवाचा निरोप आला की सगळे जाणार कोणी राहणार नाही आणि माणसासारखं इथं वागलं नाही आई वडिलांची सेवा जर केली नाही आणि ज्या दिवशी वरी झाला त्यावेळेस जगाचा मालक तिथं बसलेला आहे कैलासाला आणि माझे मनवत माऊली दारामध्ये आसन टाकून असताना तप करीत बसले अण्णा तप करायला लागले आणि तिथं तुम्ही गेला की प्रत्येकाचा नंबर हे या गावचा याचं काय पुण्य असेल तर एंट्री मध्ये नाहीतर दिलं ढकलून अशी अवस्था आणि एवढं सांगून ऐकलं नाही राष्ट्रसंतांचं ऐकलं नाही सिद्धलिंग बाबांनी सांगलेला मार्ग विसरला तर मनमत माऊली तिथे गेल्यावर म्हणतील काय केलं रांडले का जन्म गमविला फुकन जन्म गमविला जन्म
नाही पूजिले शंकरा पैसा वेचिला संसारा नाही पूजिले आदिती सदा प्रियाची संगती काय केलं काय केलं काय केलं काय केलं काय केलं रंगले का जन्म गमविला फुगान जन्म गमविला फुगा जन्म अरे तुमच्या आमच्यावर उपकार आहे आपल्यावर उपकार आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे एका वेळेचा प्रसंग छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये आला आणि त्या जीवनामध्ये एका कल्याणच्या सुभेदाराची सून त्या ठिकाणी असणाऱ्या मावळ्यांनी उचलून आणि सांगितलं महाराज आपके लिए निजरान लाया है त्यावेळी बघितलं होतं तर काय अरे सुंदर स्त्री होती माझ्या छत्रपती समोर शिवाजी महाराजांच्या समोर उभा केल्यानंतर त्या स्त्रीकडे पाहिलं आणि ज्या मावळ्यानं आणली होती त्याच्या कानाखाली काड कुण्या दिली सांगितलं खबरदार माझं वैर हे दुश्मनांचे आहे या जनतेतल्या कुणीही आई बहिणीशी नाही ही शिकवण माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली आणि ही शिकवण तुम्हा आम्हाला आत्मसात करायची आहे अरे कोणती स्त्री होती ती काळ्या राती तळपत होत जिच्या रूपाचं होणं अशीच देखणी होती एका मुसलमानाची सुन त्या तरुणीला आई म्हणाला हो त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शिलवान म्हणून आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान आणि तू शकून सांगतो लोक शकून सांगतो लोक सांगतो लोक शकून सांगतो लोक पिंगळा 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 गजबजला महाद्वारी तो एका पिंगळा गजबजला पिंगळा गजबजला महाद्वारी तो एका पिंगळा गजबजला हर 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 पिंगळा गजबजला महाद्वारी तो एका पिंगळा गजबजला एकदा टाळ्या वाजवा मग खरंच आनंद वाटला बरं का पिंगळा झाला आता म्हणू नका महाराज इंगळा बी म्हणा ऐकडाय महाराज या ठिकाणी असणारे सर्वांना असणारे धन्यवाद व्यक्त करतो उत्कृष्ट साऊंड सिस्टीम वाले दादा सर्व गुणीजन गायक वादक मंडळी तुम्ही श्रद्धा कमिटी मंडळ अन्नदाते सर्वांना धन्यवाद देतो या मठाचे मठाधिपतींच्या चरण कमलावरती नतमस्तक होतो माझा कंठ माझा प्राण माझा श्वास संत शिरोमणी संजीवन समाधी राजे मनमत माऊली माझी जन्मदाती आई आणि तुम्ही सर्व संत सज्जन मायबाप मंडळींच्या चरणकमलावरती झालेली कीर्तनरूपी सेवा समर्पित गुरुराज माऊली सुंदर अशा प्रकारचे चिंतन महाराजांनी मांडलं अन्न आच्छादन सुख दुःखाधिक प्रारब्धेची